चतुर्थीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर आपण गणेश वंदनाही घेतलेली आहे. तेव्हा एक शुचिर्भूत वातावरण निर्मिती झालेली आहे. 2027 साली होणाऱ्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या शास्त्री परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्या तयारीला बळ मिळावं आणि त्यांना चांगले गुण प्राप्त व्हावे या अतिशय स्तुत्य अशा उद्दिष्टाने महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष ज्योतिष धर्माचार्य श्री अनिल चांदवडकर सर यांनी हे संकल्पना मांडली होती की आपण मार्गदर्शनपर ऑनलाईन व्याख्यानमाला ठेवूया आणि ती व्याख्यानमाला आपण याही वर्षी चालू ठेवलेली आहे. तर सर्वप्रथम श्री चांदवडकर सरांचं इथे स्वागत करतो. तसेच ज्योतिष परिषदेचे दोन्ही उपाध्यक्ष श्री चव्हाण सर, श्री घैसास सर, कार्यकारिणीचे सर्व सभासद, या परीक्षा विभागाचे प्रमुख सविता वैद्य मॅडम, या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेणारे आणि त्याचं सर्व नियोजन करणारे श्री रामदास सर, बडवे सर, उपाध्याय सर, तसेच महाराष्ट्रभर पसरलेल्या सर्व संस्थांचे संस्थाचालक, सर्व शिक्षक गट, विद्यार्थी आणि ज्योतिषप्रेमी या सर्वांचं इथे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होतो. आजचे आपले व्याख्याते आहेत श्रेयांश कुमार पंडित, यांचंही मी इथे स्वागत करतोय आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. श्री पंडित सर हे BSc आहेत आणि त्यांनी डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट तसंच डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट या पदविकाही प्राप्त केलेल्या आहेत. ज्योतिषशास्त्र विषयाचा संबंध बघितला तर त्यांनी MA ज्योतिष, PG इन वेदांग ज्योतिष, ज्योतिषशास्त्री, नक्षत्र पंडित KP पद्धतीने, डिप्लोमा इन वास्तुशास्त्र, वास्तुभूषण अशा अनेक पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. म्हणजे ज्योतिष विषयाचं त्यांचं ज्ञान अत्यंत सखोल आहे. हे स्वतः फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये काम करत होते. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी नावाची एक प्रथितयश औषध निर्मितीची कंपनी आहे. त्या कंपनीत 25 वर्ष त्यांनी काम केलं. त्यांचा तो अनुभव हा समृद्ध अनुभव असा त्यांच्या जवळ आहे. तिथे ते रिजनल मॅनेजर म्हणून काम केलं. त्यामुळे त्यांना व्यवस्थापन, विक्री, नेतृत्व, आरोग्य क्षेत्रातला असा व्यापक अनुभव त्यांच्यापाशी आहे. पंडित सर स्वतःचा औषध व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहेत आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र या विषयांमध्ये ते सल्लामसलत करतात, संशोधन करतात, अध्यापन करतात आणि व्याख्यानांद्वारे समाजसेवा करत आहेत. तर असे आज अत्यंत या विषयातले ज्ञानी व्यक्तिमत्व आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. तर मी श्री श्रेयांश कुमार पंडित सर यांना विनंती करतो की सर आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार सर. नमस्कार सर्वांना. ओम नमः. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष धर्माचार्य श्री अनिल चांदवडकर सर आणि दोन्ही उपाध्यक्ष श्री चव्हाण सर, श्री घैसास सर, परीक्षा विभाग प्रमुख सविता वैद्य मॅडम, रवींद्र बडवे सर, श्रीनिवास रामदास सर आणि नरेंद्र गोरे सर आणि परिषदेचे सर्व पदाधिकारी व संस्थाचालक, संस्थेचे पदाधिकारी व आदरणीय शिक्षकगण व माझे ज्योतिषशास्त्री परीक्षेला बसणारे, ज्योतिषाचे अभ्यास करून ज्योतिष पुढे नेणारे माझे विद्यार्थी मित्र हो. आज संकट चतुर्थी, गणेशाला वंदन करून श्री देवी सरस्वती जिने विद्येची देवता आणि माझे सर्व गुरु ज्यांनी मला ज्योतिषाचे ज्ञान दिले अशा सर्वांना वंदन करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे. आज निबंध मूत्रविकार या विषयावर मार्गदर्शन करण्याचा योग आला. हा विषय शास्त्रीय परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी एक पर्वणीचा आहे. या सखोल अभ्यासातून समाजाला एक सक्षम अभ्यासू आणि उत्तम मार्गदर्शक ज्योतिषी घडवण्याचे काम ज्योतिष परिषद करत आलेली आहे.
मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा एक गहन विषय आहे. आपण जर जुने ग्रंथ, ज्योतिष ग्रंथ किंवा आयुर्वेदिक ग्रंथ चालले असता, असे दिसते की आपल्या पूर्वासुरीने ज्योतिषाचे व आयुर्वेदाचे दोन्ही ज्ञान होते. आता सध्या पाहिला तर एक तर तफावत आहे किंवा दरी निर्माण झालेले आहे. ज्याला मेडिकलचे ज्ञान आहे त्याला आयुर्वेदाचे ज्ञान आहे, त्याला ज्योतिषाचे ज्ञान नाही. याला ज्योतिषाचे ज्ञान आहे, त्याला मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी बद्दल ज्ञान नाही. ही तफावत दूर करण्याची ज्योतिष अभ्यासाची, संशोधनाची नितांत गरज असते. त्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपल्याला ज्योतिष परिषदेने उपलब्ध करून दिला आणि सर्व विद्यार्थ्यांनी मॉडर्न मेडिकल नॉलेज आणि आयुर्वेदा नॉलेज आणि ज्योतिषशास्त्राचे ज्ञान यांच्या संशोधनातून उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने हा विषय अतिशय विषयपूर्वक, विचारपूर्वक निवडलेला दिसतो. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार आपल्या लोकसंख्येच्या 15 ते 20% व लोक मूत्रविकाराने पीडित आहेत. साधारण यांची संख्या 22 ते 29 कोटी होते. महाराष्ट्रात याची संख्या तुम्हाला आश्चर्य वाटेल 1.94 कोटी ते 2.59 कोटी, म्हणजेच प्रत्येक 5 ते 6 व्यक्तीमागे एक व्यक्तीला मूत्रविकाराचा त्रास आहे. जर लोकसंख्येच्या एवढ्या लोकांचा हा त्रास असेल तर पत्रिका मिळवणे सोपे आहे का नाही? हा, काही लोकांचा असा विश्वास आहे की आम्हाला रोगच होत नाही. काही लोकांना असा विश्वास होतो की अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी नियमित आजार उद्भवतात आणि एखाद्या व्यक्तीने या सवयीवर योग्य नियंत्रण ठेवले तर निरोगी राहू शकतो. पण तथापि ज्योतिषशास्त्र या मताशी सहमत नाही. केवळ अनियमित खाण्याच्या सवयीने आजाराचं कारण नाही असे अनेकदा दिसून येते. काही लोक अनियमित जीवन जगून निरोगी राहतात, तरीही जीवनशैली पालन करणारे काही लोक आजाराचे बळी पडतात. या संदर्भात लक्षात घेण्यासारखा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जर अनियमित खाण्याच्या सवयींना आजाराचा एकमेव कारण मानले गेले तर अनुवंशिक आजार, साथीचे आजार, अपघातामुळे होणारे आजार या कारणाचे आपल्याला स्पष्टीकरणच देता येणार नाही. याच कारणामुळे आजारांच्या कारणावर विचार करताना शेवटी आयुर्वेदात सांगितले आहे की कधी कधी वात, पित्त, कफ आणि मानसिक आजार हे आधीपासून असलेल्या दोषांच्या प्रभावामुळे, कधी कधी दोषांच्या उद्रेकामुळे आणि कधी कधी दोघांच्या प्रभावामुळे असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक आजार तो लहान असो वा मोठा हा पूर्ण निश्चित कर्माचा परिणाम असतो. जन्माचे वेळ, आजाराची वेळ प्रतिकूल ग्रहांच्या गोचरावरून त्याचे भाकीत करता येते. या विश्वासाच्या श्रद्धेच्या आधारावर ज्योतिषशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेच्या आधारे हे एकच शास्त्र असं आहे ते आपण आधी भाकीत करू शकतो ह्यांना हा आजार होईल. त्याचे यावेळेस निश्चित वेळेस यावेळेस आजार उद्भवले याचे परिणाम निश्चित असेल. आता मी माझे स्लाइड शेअर करतो. आचार्य पाणिनींनी आपल्या आयुर्वेदिक ग्रंथात शतपाणी या ग्रंथात म्हटलेले आहे की पूर्वजन्म कृतम पापम नरकस्य परीक्षते बाधिती व्याधी रूपेण तत्कृशाभि शमः कुष्ठवा राज यक्ष्माच प्रहिणी ग्रहिणी तथा मृत कुशास्मरी कासा अतिसार भगंदरी. पूर्वजन्मेच्या केलेल्या पापामुळे व्याधी रूपाने कुष्ठरोग, क्षयरोग, मधुमेह, मूतकडा, मूत्रमार्गाचा संसर्ग, अतिसार, भगंदर हे रोग होतात. हे सुद्धा हे ज्योतिषशास्त्रही सांगतं आणि आयुर्वेदिक शास्त्रही सांगतंय. पणिनीचा हा श्लोक आता BMSच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अवेलेबल आहे. आता आपण विचार करूत रोग म्हणजे काय. आयुर्वेद शास्त्रानुसार शरीरातील सर्व क्रिया त्रिदोष वात, पित्त, कफ यांच्या संतुलनावर अवलंबून असतात. जेव्हा हे दोष प्रमाणाबाहेर वाढतात किंवा कमी होतात किंवा विकृत होतात तेव्हा रोग होतो. सुश्रुत संहितेच्या अध्याय 15 श्लोक 41 मध्ये म्हटलेल्या समदोषा समग्निश्य समधातू मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मना स्वस्थ इत्याभिधीयते. ज्याचे वात, पित्त, कफ संतुलित आहेत, अग्नी सम आहे आणि आत्मा, इंद्रिय व मन प्रसन्न आहेत, तो स्वस्थ आहे. वरील स्थिती बिघडल्यास निर्माण होणारी अवस्था म्हणजेच रोग होय.
शरीर, मन, आत्म्याला त्रास, वेदना किंवा स्वास्थ्य निर्माण करणारी अवस्था म्हणजे रोग होय. वातरोगामुळे होणारे रोग, आता वातरोगामुळे होणारे रोग जर बघितला तर पाठदुखी, सांधेदुखी, मज्जातंतूचे विकार, मित्रावरोध, आणि ह्याला ग्रह रिस्पॉन्सिबल असतात ते म्हणजे शनी, शुक्र, राहू, केतू, चंद्र. आणि पित्त रोगामुळे होणारे होणारे रोग, आम्लपित्त, त्वचा रोग, जळजळ, मूत्रदार, यकृत विकार. त्याचप्रमाणे ग्रह, पित्तकारक ग्रह आहेत रवी आणि मंगळ, आणि कफकारक ग्रह आहेत शुक्र आणि चंद्र. त्याच्यातून स्थूलता, कफदोषामुळे होणारे रोग, रोग अचानक निर्माण होत नाही. तो शरीर, मन, आहार, विहार, संस्कार, ग्रहदोष, कर्मफल यांच्या दीर्घकालीन फलाचा परिणाम असतो. आता आपण अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी बघूयात. थोडासा हा भाग रिपीट होईल कारण रामदास सरांनी ऑलरेडी उत्कृष्ट पद्धतीने घेतलेलंच आहे. आपल्या मानवी शरीरात व्हायटल ऑर्गन म्हणजे अतिशय महत्वाचे अवयव आहेत. त्याच्याशिवाय आपलं शरीर काम करू शकत नाही. त्यांच्यात बिघाड झाला की जीवघेणा आजार होतो. उदाहरणार्थ मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड हे शरीरातील व्हायटल ऑर्गन्स आहेत. सगळ्यात महत्वाचे उत्सर्जन संस्थेचा भाग म्हणजे मूत्रसंस्था. मूत्रसंस्था ही उत्सर्जनाचे अतिरिक्त अनावश्यक गोष्टी, चयापचयातून निर्माण झालेल्या अपायकारक गोष्टीचे शरीरातून विसर्जन करणारी अशी जैविक प्रणाली आहे. ही प्रणाली शरीराच्या अंतर्गत रासायनिक संतुलन राखण्यास मदत करते आणि शरीराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. याचे मुख्य कार्य आहे रक्तशुद्धीकरण, मूत्र निर्मिती, शरीरातील द्रव्य संकलन आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणे. आता आपल्या स्क्रीनवर जे दिसत आहे मूत्रपिंड, ते दोन मूत्रपिंड आहेत, दोन मूत्रवाहिन्या आहेत. मूत्रमार्गचे प्रमुख भाग आहे ते. मूत्रसंस्था ही कनेक्टिव्ह टिश्यू आणि स्मूथ मसल सेल यांनी बनलेले असते. कनेक्टिव्ह टिश्यू आणि स्मूथ मसल सेल याच्यावर मंगळाचा मसलवर जर बघितला तर मंगळ हा ग्रह काम करतो, एक लक्षात ठेवायला हरकत नाही. पुढे मी येणारच आहे त्या गोष्टीवर. मूत्रसंस्थेचे प्रमुख कार्य रक्तशुद्धी करून रक्तातील पाणी आणि क्षार अचूक प्रमाणात ठेवणे असं आहे. मूत्रपिंडाचे वजन साधारणतः पुरुषामध्ये जर पाहिला तर 125 ते 170 ग्रॅम आणि महिलांमध्ये 115 ते 155 ग्रॅम एवढी असते. याची लांबी 4 ते 5 इंच असते. डावी किडनी उजवी किडनीपेक्षा आकाराने थोडी मोठी असते, कारण उजव्या किडनीवर लिव्हर असल्यामुळे डाव्या किडनीपेक्षा तुम्हाला आकृतीत दिसत असेल उजवी किडनी थोडीशी खाली असते. नेक्स्ट. मूत्र मूत्र मूत्रसंस्था ही केवळ गाळणी नाही तर शरीराचे पूर्ण नियंत्रण आहे. त्याचे कार्य रक्तशुद्धी, क्षार आणि पाणी यांचे संतुलन ठेवणे आहे. मूत्रसंस्थेचा प्रमुख भाग आहे मूत्रपिंड किंवा किडनी. याची आता आपण मूत्रपिंडाची अंतर्गत रचना पाहणार आहोत. पहिला भाग रिनल कॅप्सूल, हा बाह्य संरक्षणावर आवरण आहे. रिनल कॉर्टेक्स हा गाळणी प्रक्रियेचा बाह्य स्तर आहे. रिनल मेड्युला अँड पिरॅमिड गाळलेले द्रव्य वाहून नेणारे आतील स्तर आहे. रिनल पेल्विक अँड हिलियम जिथून मूत्रवाहिन्या युरेटर बाहेर पडते आणि रक्तवाहिन्याच्या आत मध्यवर्ती घेतला जातो. आणि आता आपण मूत्रपिंडात जे काही असतात नेफ्रॉन त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. मूत्रपिंडात साधारणतः 10 ते 12 लाख नेफ्रॉन असतात. मूत्रपिंड हे केवळ एक अवयव नसून लाखो सूक्ष्म गाळणी यंत्राचा समूह आहे. नेफ्रॉन हे मूत्रपिंडाचे एक फंक्शनल युनिट आहे. त्यातील 10 ते 12 लाख नेफ्रॉन अहोरात्र गाळणीचे काम करत असतात. निरोगी किडनीमध्ये ह्या साधारणतः दर मिनिटाला अर्धा कप एवढं रक्त गाळतात. मूत्रपिंडामध्ये आपण मूत्रपिंडामध्ये जे नेफ्रॉन असतात ते नेफ्रॉनची आपण रचना बघणार आहोत.
कारण तेच मूत्रपिंडात काम करणारे घटक म्हणजे नेफ्रॉन. त्याला आपण आजारात पुढे बघणार नेफ्रायटिस किंवा रिनल फंक्शन जे अफेक्ट होतं त्याच्यासाठी नेफ्रॉनचा फार मोठा रोल आहे. मूत्रपिंडामध्ये म्हणजेच किडनीमध्ये असणारे भाग पाहूयात. म्हणजे ग्लोमेरुलस पहिला भाग अँड बोमेन्स कॅप्सूल. ग्लोमेरुलस हे आतील रक्तवाहिन्यातील जाळे जिथून पाणी, क्षार, पोषक घटक आणि टाकाऊ पदार्थ रक्तापासून वेगळे केले जातात. दुसरा भाग म्हणजे बोमेन्स कॅप्सूल. किडनीच्या नलिकेतील सुरुवातीचे टोक जिथं ग्लोमेरुलस मधून आलेले पाणी आणि लहान विद्राव्य घटक प्रवेश करतात. ही रक्ताची प्राथमिक गाळणी आहे. आपण चहाची गाळणी असते त्याच पद्धतीची ती गाळणी आहे आकाराची. त्याच्यानंतर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स, त्याला पीसीटी असे म्हणतात. ते उपयुक्त घटकांचे पहिले पुनर्शोषण केले जाते आणि त्यानंतर लूप ऑफ हेनेल्स हे पाण्याचे प्रमाण संतुलित करणारा यू आकाराचा वळणदार मार्ग आहे. आता डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स त्याला डीसीटी असं म्हणतात. क्षाराचे शरीरातले क्षाराचे अंतिम प्रमाण संतुलित करणारा हा भाग आहे. आणि कलेक्टिंग डक्ट तयार झालेले मूत्र गोळा करणारी ही वाहिनी आहे. हा पहिला आपला नेफ्रॉनचा प्रकार. हे किती आहे? 10 ते 15 लाख आपल्या मूत्रपिंडात अवेलेबल असतात. मूत्रपिंडाचे काम प्रमुख तीन टप्प्यात होते. त्याच्यात गाळणी, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, रक्तातील पाणी व लहान रेणू प्रचंड दाबाने गाळले जातात रक्तातून नेफ्रॉन मध्ये. त्याचं पुनर्शोषण होते. शरीराला आवश्यक असलेले ग्लुकोज, पाणी, सोडियम आणि अमायनो ऍसिड पुन्हा रक्तात ओढून घेतले जातात. नेफ्रॉन मधून पुन्हा रक्तात. ट्युब्युलर सिक्रेशन उरलेले हायड्रोजन, आयर्न, पोटॅशियम, अमोनियम, औषधाचे अवशेष थेट नलिकेत सोडले जातात रक्तातून पुन्हा नेफ्रॉन मध्ये. आता आपण बघितलं पुरुष आणि स्त्री यांच्या मूत्रमार्गात भेद असतो. पुरुषातील मूत्रमार्गाची लांबी साधारणतः 18 ते 20 सेंटीमीटर असते. स्त्रियामध्ये फक्त लांबी 3 ते 4 सेंटीमीटर असते. स्त्रियामध्ये मूत्रलांबाची लांबी कमी असल्यामुळे बाह्य जंतूंना मूत्रमार्गापर्यंत पोहोचणे सोपे जाते. त्यामुळे स्त्रियामध्ये मूत्रमार्गाचा संसर्गाचा प्रमाण पुरुषाच्या तुलनेने अधिक आहे. अजून एक म्हणजे पुरुषामध्ये जो युरेटर जो आहे ते युरेथ्राच्या बाजूला जे काही एक नलिका दिसते त्याला आपण प्रोस्टेट पण म्हणतो. प्रोस्टेट पुरुषांमध्ये असतो. पुरुषात जेव्हा असतो तेव्हा फक्त तुम्हाला आकार सांगायला लागत नाही, चिंचू काही एवढा असतो. पण जेव्हा हार्मोनल बॅलन्स होतो, जसं वय वाढतं तसं तो हे वाढायला लागतो. तो एवढा मोठा होतो की आपल्याला ऑपरेटिव्ह करायची गरज भासते. एवढा इथपर्यंत तो मोठा होतो. ते 60 ते 70% पुरुषांमध्ये हा भाग येतोच आहे आणि प्रत्येक पुरुषाला हा त्रास, प्रोस्टेटचा त्रास होतो आणि फक्त वयानुसार त्याच्या शरीराचा फरक पडतो. आता मूत्रमार्ग आणि मूत्राशय यांचे प्रमुख कार्य म्हणजे शरीरातील द्रव्याचे संतुलन राखणे आहे. शरीरातील टॉक्सिन्स इलिमिनेशन मध्ये काय, युरिया, क्रिएटिन आणि औषधाचे अवशेष बाहेर टाकले जातात. काढून रक्त 100% शुद्ध ठेवायचं काम हा मूत्रपिंड करत असतो. त्याच्यातलं बघितलं तर पाण्याचे संतुलन राखणे, शरीरातील जास्त पाण्याचे मूत्राचे प्रमाण वाढवणे, कमी असल्यास रवी दाट करणे. थर्ड म्हणजे इलेक्ट्रॉल बॅलन्स ठेवणे. सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम शरीरातले जे आवश्यक घटक आहे त्यांचं ते बॅलन्स ठेवणे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर बघितलं तर आम्ल किंवा क्षार, ऍसिड आणि बेस यांचं न्यूट्रलायझेशन ठेवणं हे काम स्पेसिफिकली मूत्र संस्थेचं आहे. सगळ्यात महत्वाचं पाण्याचे संतुलन ठेवणे हा भाग मी महत्वाचा का सांगेन. पाणी भरपूर प्या. पाणी जर पिलं नाही तर लघवी दाट होते. लघवी दाट झाले तर कॅल्शियम ऑक्सलेट सारखे खडे तयार होतात किंवा किडनी फेल्युअरचा भाग तयार होतो. त्यासाठी मी सगळ्यांना सल्ला देईन की पाण्याचा प्रमाण भरपूर म्हणजे बॅलन्स्ड ठेवा. आता आपण मूत्रपिंडाचे भाग पाहूयात. मूत्रपिंडात जे होणारे रोग त्याला किडनी डिसीजेस असं आपण म्हणतो. मूत्रपिंडातील खडे स्टोन किंवा रिनल कॅल्क्युला असे म्हणतात आणि याचे अनेक असू शकतात. त्यापैकी कारण म्हणजे पुरेसे पाणी न पिणे,
शरीरात पाण्याची कमतरता, लघवी दाट होते, त्यातून क्षार आतून स्फटिक तयार होतात, ते खडे होतात. याचे कारण म्हणले तर आहारात मिठाचे प्रमाण जास्त घेणे आणि क्षारयुक्त पाणी पिणे हाही भाग आहे. त्याच्याबरोबर कॅल्शियम ऑक्सिलेट जे मूत्र, आपण जर जास्त जर सुकामेवा खाल्ला तर आपल्या जेव्हा युरिन तपासलं तेव्हा ऑक्सिलेट येतं आपल्या मूत्रातून. ते म्हणजे पालक, बीट, सुकामेवा, चॉकलेट, साखर आणि कोल्ड ड्रिंक्स हे शक्यतो मूत्र ज्यांना रिनल कॉलिक ज्याला काय म्हणतात, कॅल्क्युलाय त्याला काय म्हणतात, ह्या लोकांनी सांभाळलं पाहिजे त्या दृष्टीनं. नेफ्रायटिस हा दुसरा भाग. नेफ्रॉन्सला आलेली सूज म्हणजे नेफ्रॉन इन्फ्लेमेशन ऑफ किडनी, ही सूज मुख्यतः ग्लोमेरुलर ट्युब्युल्स आणि इंटेस्टाइनल टिश्यूला होते आणि मुख्य कारण म्हणजे जीवाणू किंवा विषाणूचा संपर्क. त्याचे हिपॅटायटिस बी, HIV आणि औषधाचे दुष्परिणाम, त्याचे अँटीबायोटिक NSAID म्हणतात, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, त्याचे पेन किलर म्हणजे थोडक्यात सांगायचं. हे जास्त सेवनाने पण नेफ्रायटिस होतो. नेफ्रायटिस पुढे किडनी फेल्युअर मध्ये जाऊ शकते. आता क्रोनिक किडनी डिसीज त्याला CKD म्हणतो, यामध्ये मूत्रपिंडाची कार्यक्षमता 3 महिन्यापेक्षा जास्त काळ हळूहळू कमी होत जाते. कारण यातील मधुमेह, रक्तात व मूत्रात साखर, प्रोस्टेट वाढणे, मूत्राशयातील अडथळा, त्या पेशंटला डायलिसची जरूर असते आणि सिरम क्रिएटिन कायम वाढलेले असते. आता दुसरा डिसीज म्हणजे आता आपण किडनीच्या बाबतीत सांगितलं, आता ब्लॅडर मूत्राशयाच्या बाबतीत होणारे रोग म्हणजे सिस्टायटिस, मूत्राशयाला संसर्ग म्हणजे मूत्राशयाला होणारा दाह, इन्फ्लमेशन ऑफ युरिनरी ब्लॅडर. बहुतेक वेळा जीवाणू संसर्ग हा कॉमन कार्ड ई कोलाई ह्या बॅक्टेरियामुळे होतो. 80% ते 90% लोकांना ई कोलाई ह्या बॅक्टेरियामुळे होणारा हा रोग आहे. त्याला कारण आहे पुरेसे पाणी न पिणे, लघवी दीर्घकाळ रोखून धरणे आणि कॉमन टॉयलेट बाथरूम यूज करणे. स्त्रियांना मोनोपॉज मध्ये इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हा संसर्ग होतो. आता मूत्राशयाचा दुसरा रोग म्हणजे युरेथ्रल डिसीज, मूत्राशयाचा कर्करोग. मूत्राशयाचे कर्करोग बघितला तर त्याच्यामध्ये हा स्पेसिफिकली 55 नंतर होणारा रोग आढळतो. हा स्पेसिफिकली पुरुषामध्ये होतो. याचे कारण आहे धूम्रपान, तंबाखूतील हानिकारक रसायने आणि त्याबद्दल त्यांचे वर्किंग स्टाईल मध्ये पडतात. जे रंग उद्योगात काम करतात, रबर आणि चमड्याच्या याच्यात काम करतात, छपाई आणि रासायनिक उद्योगात जे काम करतात, त्यांना मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणात असतो. आता युरेथ्रायटिस म्हणजे युरेथ्रल डिसीज याच्यामध्ये येतो. युरेथ्रा म्हणजे मूत्रमार्गात आलेली सूज, आयटिस म्हणजे सूज. याची कारणे आहेत बॅक्टेरियल इन्फेक्शन, तुमचे बिहेवियरल आणि कॅरेक्टर ह्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज त्याला STD म्हणतो, गनोरिया आणि क्लायमेडिया, हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस म्हणजे ह्याला जेनेटेलला झालेला म्हणजे जननेंद्रियाला झालेली नागिण थोडक्यात सांगायचं तर, आणि फंगल इन्फेक्शन, ह्याही गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. आता तिसरा भाग म्हणजे युरिन रिटेन्शन. युरिन रिटेन्शन म्हणजे मूत्राशय भरलेले असूनही लघवी पूर्णपणे किंवा अजिबात न होणे, याला कारण आहे प्रोस्टेट. आणि त्याच्यानंतर होतो युरिन इनकंटिनन्स. युरिन मूत्रावर नियंत्रण राहणे, लॉस ऑफ कंट्रोल, शक्यतो पेल्विक फ्लोअर म्हणजे स्नायू जे कमजोर झालेले असते त्या भागातले, त्यामुळं मूत्राशय अतिसक्रिय होतो. स्पेसिफिकली मधुमेह, पार्किन्सन्स डिसीज, लठ्ठपणा आणि प्रेग्नेन्सी नंतर हे भाग आढळतो. आता पुढचा भाग येईल हिमॅच्युरिया. हिमॅच्युरिया म्हणजे मूत्रात रक्त येणे, कारण मूत्राशयातील खडे, संसर्गित रोग. स्पेसिफिकली मी काय सांगतो, आपण सगळे वेस्टर्न टॉयलेट वापरतो आणि सगळं बघितलं तर आपल्या मूत्राशयाचा रोग जर बघितला मूत्राच्या रंगावरनं कळतं. हिमॅच्युरिया कारण मूत्रातील खडे संसर्ग रक्तात, मूत्रात रक्त येतं. प्रोटीनयुरिया म्हणजे मूत्रात प्रोटीन जातं, हा किडनी फेल्युअरचा भाग येतो. त्यामुळे हे सगळं आपण स्वतःही डायग्नोसिस करू शकतो. आता आपण अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी पाहिलं, आता पुढे वळूयात. जे ब्रह्मांडात आहे यात पिंडे त्यात ब्रह्मांडे, जे ब्रह्मांडात आहे ते शरीरात आहे. कालपुरुषाचे कुंडवी, त्याचे कॉस्मिक संपूर्ण ब्रह्मांड हे मानवी शरीराचे एक सूक्ष्म रूप आहे. ग्रह आणि तत्व म्हणजे शरीराचे कार्य आणि ऊर्जा,
रास आणि भाव म्हणजे शरीरातील रचना आणि सांगाडा. नक्षत्र म्हणजे सूक्ष्म आणि विशिष्ट बिंदू. हे रामदास सरांनी खूप डिटेलमध्ये घेतलेले आहे. ग्रहांच्या राशीवरील प्रभाव, तत्व आणि कार्य मी फक्त हायलाइट करतो. रवी अग्नितत्व, हृदय, मस्तक, उजवा डोळा, डावा डोळा याचं मुख्य अंतर्गत अवयव, मुख्य कार्य. हा तुम्हाला मी माहिती आहे, मी तुम्हाला रिपीट करत नाहीये. हे सरांनी खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे हे स्लाइड मी स्किप करतोय. आता बघितला शरीराचे अवयव, गेले 2-2.5 वर्ष आपण हे शिकतोय, त्यामुळे फक्त मी हे घेतलेले. आता सध्या बघितला तर ऊर्ध्व ह्याच्या बाबतीत आता भाव, मेष, भाव, रास, बाह्य शरीर, अंतर्गत अवयव, रचनात्मक प्रभाव हा थोडासा भाग हायलाइट करण्यासारखा आहे. हा रिपीट होईल एखाद्या वेळेस. प्रथम भाव मेष रास, बाह्य शरीर मध्ये डोके आणि कपाळ, अंतर्गत अवयव मेंदू, पिनियल अँड पिट्युटरी ग्लँड्स, रचनात्मक प्रभावाचा कवटी आणि संबंधित हाडे, स्नायू आणि रक्तवाहिन्या. द्वितीय भाव मान, गळा, प्रमुख, मान, गळा, मुख, अंतर्गत अवयव, थायरॉइड, पॅराथायरॉइड, जबडा, मानेचे हाडे, मणके, स्नायू. तृतीय भाव म्हणजे मिथुन रास, बाह्य शरीर, हाताची बोटे, कॉलर बोन, अंतर्गत अवयव, फुफ्फुस, श्वासनलिका. रचनात्मक भाव म्हणजे या भागातील हाडे. चतुर्थ भाव कर्करास, छाती, थायमस ग्लँड्स, जठर. रचनात्मक प्रभाव म्हणजे छातीचा पिंजरा, हाडे आणि स्नायू. पंचम भाव सिंहरास, बाह्य शरीर, पाठ, कुक्षी, अंतर्गत अवयव, पाठीचा कणा, मणके. षष्ठ भाव कन्या रास, बाह्य शरीर, पोट, अंतर्गत शरीर, लहान व मोठे आतडे. सप्तम भाव तूळ रास, नाभी, कमर, ओटीपोट आणि मूत्रपिंड. अष्टम भाव वृश्चिक रास, बाह्य शरीर, गुप्तेंद्रिय, अंतर्गत अवयव, मूत्रनलिका, मूत्राशय आणि मूत्रमार्ग. नवम भाव धनुरास, बाह्य शरीर म्हणजे मांड्या व पृष्ठभाग, अंतर्गत शरीर, अवयव व मज्जारज्जू. दशम भाव मकर रास, बाह्य शरीर, गुडघे, बाह्य त्वचा, अंतर्गत अवयव, सांधे व हाडाचा सांगाडा. एकादश भाव कुंभ रास, बाह्य शरीर, नडगी, पोटरी, घोटा, अंतर्गत अवयव, रुधिराभिसरण. द्वादश भाव मीन रास, बाह्य शरीर, पाऊल, पायाची बोटे, अंतर्गत अवयव, शरीरातील रचनात्मक भाव. आपण आता भाव, रास आणि बाह्य शरीर बघितलं. आता आपण नक्षत्र, मस्तकाचा हा जो पार्ट आहे, मी के.एल. चरक यांच्या मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी या पुस्तकातून घेतलेला आहे. भरणी डोके, आर्द्रा केस, चित्रा कपाळ, मृगशीर्ष डोळे, चेहरा, मघा नाक, श्रवण कान, स्वाती दात, ज्येष्ठा जीभ, पुष्यमुख, शतचारका जबडा, हनुवटी, घनिष्ठा पाठ, रेवती खांदे, कृतिका कंबर, पूर्वा व उत्तरा भाद्रपदा बरगड्या व कुक्षी, पूर्वा व उत्तरा फाल्गुनी, आतडे आणि पोट, विशाखा बाहू, दंड, हस्त, मनगट, तळहात, पुनरसू, हाताची बोटे, आश्लेषा, नखे. आता पूर्वा व उत्तराषाढा ह्याचा मल हा मांड्यावर असतो. अश्विनी गुडगे, रोहिणी पोटऱ्या, मूळ पाऊल. आता ह्यांचा आपण अनालिसिस मध्ये उपयोग करताना, आता शुक्राच्या नक्षत्रात जर पापग्रह असेल, चंद्राच्या नक्षत्रात पापग्रह असेल, त्याचा उपयोग काय होतो किंवा त्याचा ह्याचा निबंध लिहिताना याचा उपयोग होईल म्हणून त्या पाठचा मी ह्याच्यात माहिती दिलेली आहे. आता पुढे आपण वळूयात. आता आपण अनालिसिस जेव्हा करतो पत्रिकेचा किंवा एखाद्याला भविष्य सांगतो, त्याला काहीतरी कारण असायला पाहिजे. फलदीपिका या ग्रंथात रोग निर्णय या फलदीपिका मंत्रेश्वरांनी लिहिलेल्या ग्रंथात रोगाध्यायामध्ये रोग कसे पाहावे यावर जे श्लोक दिलेला आहे. रोगस्य चिंताम अपिरोग भाव स्थिते ग्रहिर्वा व्यमृत्यू संस्थे रोगेश्वरणापि तद्विद्यामी संवाद वशात वदंतु.
षष्ठ स्थानात असलेले ग्रह व्यय व अष्टम स्थानात स्थित असलेले ग्रह त्यांचे स्वामी अष्टमेश, अष्टम व षष्ठ स्थानाच्या दृष्टीत युतीत असलेले भाव आणि भावेश यांचा विचार करावा. हा आजचा विचार नाही, आपण फलदीपिकेत जे काही सांगितलंय तेच आपण अप्लाय करतोय. जेव्हा आपण मूत्र विकासाचा अभ्यास करायचा आहे त्यावेळी प्रथमतः आपल्याला भावांचा विचार करावा लागेल. त्यासाठी जर बघितला तर प्रथम भावावरनं आपण काय पाहतो, प्रथम भावावरनं आपण लग्न भावाचा विचार करावा लागतो. लग्न भावावरून आपण एकूण ती व्यक्तीची मानसिकता, मानसिक क्षमता, इम्युनिटी, कॉन्स्टिट्यूशन पाहतो. निरोगी आरोग्यासाठी लग्न स्थान बलवान असणे अतिशय गरजेचे आहे आणि जरुरीचे आहे. लग्न जर पाप कर्तरित, लग्न कधी अशुभ होतो, लग्न जर पाप कर्तरित असेल, लग्नात अशुभ ग्रह असतील, लग्नावर अशुभ ग्रहांची दृष्टी असेल तर लग्न निर्बली होतो. लग्नेश निर्बली व्हायचे कारण लग्नेश जर शत्रू राशीत असेल, लग्नेश अस्तंगत असेल, लग्नेश अशुभ ग्रहांच्या युतीत असेल, लग्न 6, 8, 12 या त्रिक स्थानात असेल तर लग्नेश सुद्धा निर्बली होतो. रोग प्रतिकारक शक्ती व मानसिक स्थिती उत्तम असण्यासाठी लग्न व लग्नेश दोन्ही बलवान असणे अत्यंत गरजेचे आहे. आता आपण दुसरा भाव जो बघतोय ते षष्ठ भाव. षष्ठ भाव रोगाचे मुख्य स्थान म्हणून पाहिले जाते. याला अरिभाव असे म्हणतात. 6व्या स्थानातून रोगाची सुरुवात होते. यालाच आपण पॅथॉलॉजिकल ऑनसेट असे म्हणतो. जे पॅथॉलॉजीमध्ये फर्स्ट डिटेक्ट होतं तो आपण षष्ठ स्थान. कालपुरुषाच्या कुंडलीत षष्ठ स्थानावरून पचन संस्थेचे व होण्याचे महत्वपूर्ण भाग पाहिले जातात. षष्ठ भावावरून आपण रोग, कष्ट, दुर्घटना याचा विचार करतो. षष्ठ स्थानाचा विचार मूत्रपिंडाच्या वरच्या भागाच्या मेजरली तुम्ही जर पाहिला तर मूत्रपिंडाचं जेव्हा त्याला म्हणतात किडनी स्टोनचा जेव्हा त्रास होतो तेव्हा पहिला तो सिम्पटम्स येतो कंबरदुखी. आणि त्याच्यातलं बघितला तर कंबरदुखी याच्यात मूत्रपिंडाचा वरचा भाग आणि कंबर हे सगळं षष्ठ भावाच्या अंमलाखाली येतात. त्याच्यामुळे रोग, संसर्ग, इन्फेक्शन याच्यातून पाहिलं जातं. फर्स्ट डिटेक्टेड सिम्पटम्स जे काही आहेत त्या रोगाचे आपण षष्ठ स्थानावरनं बघतो. सप्तम स्थान हा प्रथम भावावर परिणाम करणारा भाव आहे. येथून आपण शारीरिक अखंडता, त्याची फिजिकल इंटिग्रिटी पाहतो. या भावात रोग स्थिरावतो. याचं सप्तम स्थान हे मूत्रपिंडाचे अधिष्ठान आहे. हा मूत्र विकारासाठी अत्यंत महत्वाचा भाव आहे. जननेंद्रिय, मूत्रविसर्जन आणि मूत्रमार्ग हे सप्तम स्थानावरूनच येतात. सप्तम स्थान जर बिघडले असेल किंवा पापग्रह असेल तर त्या व्यक्तीला प्रमेह, मधुमेह, प्रदर, अश्मरी, ब्लॅडर डिसीज व्हायची शक्यता असते. किडनी अंतर्गत मूत्राशय मार्ग, ब्लॅडर्स, जनन ग्रंथी, प्रोस्टेट ग्लँड्स, वीर्य वाहणाऱ्या कोशिका आणि ओव्हरीज ह्या सगळ्या गोष्टी आपण सप्तम स्थानावरनं पाहतो. याला दुसरा नाव आहे युवती भाव असेही म्हटले जाते. आता वळूयात आपण अष्टम भाव. अष्टम भावाला रंध्र भाव असे म्हणतात. हे जैविक व्याधी बघतो, अनुवंशिक आधार, दीर्घकालीन व्याधी, मृत्यूतुल्य कष्ट, जटिल व असाध्य रोग, गुप्त रोग, संसर्गजन्य रोग, याला प्रायव्हेट पार्ट्स मध्ये होणारे क्रोनिक डिसीजेस किंवा त्याचे क्रोनिक डिसीजन ज्याच्यातून ऑपरेशन करावे लागते असे जे आजार आहेत तो क्रोनिक डिसीज त्याच्यातून पाहिले जातात. आता मूत्राशयाचा आणि मूत्रमार्गाचा विचार जर केला तर युरिन रिटेन्शन, शस्त्रक्रिया, अचानक होणारे संकटे, अंडकोश वाढणे. षष्ठ भाग हा पराक्रम भावाचा षष्ठ भाव आहे. आपल्याला मूत्रमार्गाचा विचार करताना अष्टम भाव, अष्टमेशाचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. व्ययभाव बघितलं तर ह्याच्यातून हिलिंग भाव आहे. त्यावर हॉस्पिटल ऍडमिशन किंवा या भावावरनं पाहिले जातात. आपण मूत्रमार्ग विकारामध्ये जर बघितला तर जेव्हा किडनी फेल होते किंवा किडनीचा त्रास होतो, पहिल्यांदा काय येते सिम्पटम्स जर बघितलं तर पायाला आणि अंगाला सूज येते. त्याच्यात वॉटर रिटेन्शन किंवा पेडल एडिमा होतो. आपण हे व्ययस्थान 12व्या स्थानावर आपण बघतो.
या स्थानातील गुंतागुंतीचे आणि दीर्घकालीन आजार जे हॉस्पिटलायझेशन लागतात त्या सगळ्या याच्यातून बघितलं जातात. आता आपण मुख्य भाव पाहिले त्याबरोबर खालील भावांचा विचार करावा लागेल, कारण एकादश भाव हा षष्ठाचा षष्ठ भाव आहे, त्याचबरोबर तृतीय भाव अष्टमाचा अष्टम भाव आहे. आता आपण राशी बघूयात. कन्या रास कालपुरुषाच्या कुंडलीत षष्ठात येणारी रास, पृथ्वी तत्वाची रास, याच्यात पाठीणकडा, मज्जारज्जू, जननेंद्रियाच्या तळापर्यंतचा भाग पाहिला जातो. कन्या राशीच्या अंमलाखाली येतो. कन्या राशीचा स्वामी बुध हा वहनाचे काम करतो. कन्याकडे ट्रान्सपोर्ट फंक्शन राशीवरून पाहिला जातो. आता आपण तुळ राशीकडे, तुला राशी वक्यो कारकम वहती. तुला राशीचा संबंध किडनी म्हणजे वृक्क याच्याशी मानला झालाय असा फलदीपिका या ग्रंथात उल्लेख आढळतो. वायू तत्वाची देवाणघेवाण ही रास, तुला रास, शुक्राची रास कालपुरुषाच्या कुंडली सप्तम स्थानात येते. त्यावरून मूत्राशय, गर्भाशय, शुक्राशय, मूत्रवाहिनी, मूत्रपिंड यावरून पाहिले जातात. त्यावरून तुळ राशीचे आजार पाहता कंबरदुखी, नेफ्रायटिस, मूत्रपिंडातील खडे, लैंगिक आजार हेही या गोष्टीतून पाहिले जातात. आता वृश्चिक रास, वृश्चिक राशीसाठी म्हणलेला आहे वृश्चिक हा गुह्य प्रदेशस्य बसतेचे कारका. वृश्चिक राशीचा संबंध मूत्राशय, गुप्तेंद्र, मूत्रमार्गाशी आहे. स्थिर जलतत्वाची रास कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम स्थानात येते. यावरून मूत्रमार्ग, ओटीपोट व पाठीच्या कण्याच्या खालचा भाग राशीच्या अंमलाखाली येतात. मंगळाचे रास असल्यामुळे मूत्रमार्गातील जळजळ, शस्त्रक्रिया यावरून पाहिली जाते. आता मीन रास ही जलतत्वाची रास, मुख्यतः या मूत्रपिंडाच्या विकाराचे पायाने येणारी सूज आणि उत्सर्जन क्रिया, हॉस्पिटलायझेशन कालपुरुषाच्या कुंडलीत ही व्यवस्थानात येत असल्यामुळे याचा आपण विचार करावा. जेव्हा मूत्रविकाराचा विचार करतो भावात भाव, याप्रमाणे वृश्चिक राशीच्या अष्टमात येणारी मिथुन रास व त्याचप्रमाणे तुळ राशीच्या अष्टमात येणारी वृषभ रास यांचाही विचार करावा लागेल आपल्याला. आता आपण राशी बघितलेत, भाव बघितलेत. आता ग्रह बघूयात. ग्रह म्हणजे 3 भाग मी केलेले आहेत. आता तुम्हाला स्लाइडवर दिसत असेल. मुख्य प्रणाली आणि जलतत्व, दाह आणि अडथळा, वहन आणि गुंतागुंत. याच्यातला पहिला भाग येतो तो शुक्र. शुक्र मुख्य कारक आहे. शुक्र हा मूत्रपिंडयो कारक. बृहत पराशर होराशास्त्र, सारावली, जातक पारिजा, फलदीप यांच्या भाष्यकारांनी ह्याच्यात क्लिअर म्हटलेलं आहे. शुक्र हा मूत्रपिंड, मूत्रसंस्था आणि प्रजनन संस्थेचा कारक आहे. शुक्र हा सुसंवाद, चैतन्य आणि सुपिकतेचा प्रतीक असून तो सौंदर्य, पुनरुत्पादन ह्या दोन्हीचा प्रतीक आहे. जेव्हा शुक्र आणि तुळ रास पीडित असते तेव्हा जननेंद्रिय संबंधी, मूत्रासंबंधी आजार देतो. शुक्र हा जलतत्वाचा ग्रह असून मूत्रपिंडाचा मुख्य कारक ग्रह आहे. शुक्राचे जर शुक्र दुर्बल किंवा पीडित असेल तर गाळण प्रक्रियेत दोष निर्माण होतो. शुक्र पीडित असल्यास मूत्रमार्गात अडथळा आणि लैंगिक आजाराची दाट शक्यता असते. आता आपण दुसरा ग्रह बघूया, चंद्र. चंद्र जलतत्वाचा कारक ग्रह आहे. चंद्राला द्रव पदार्थाचा कारक ग्रह म्हटलेला आहे. पापग्रहाने प्रभावित चंद्र, बलहीन चंद्र लग्न किंवा लग्नात असेल तर रक्तविकार, डिहायड्रेशन, शरीरात रक्ताची कमतरता होते. चंद्र हा मूत्राशयाला आलेली सूज, मूत्र विसर्जन दाखवतो. चंद्र हा अशुभ असेल तर मूत्र विसर्जनात अडथळे, वारंवार संसर्ग होतो. चंद्र हा रसाचा कारक आहे, शरीरातील रसाचा कारक आहे. रोहिणी, हस्त, श्रवण या नक्षत्रावर चंद्राचे अधिपत्य आहे. चंद्र या नक्षत्रात जर पीडित असेल तर मूत्रमार्गात सूज निर्माण करतो. शरीरातले प्रमाण पाण्याचं आपण 80% जर बघितला, शरीरात जर पाण्याचं प्रमाण बिघडलं तर मूत्रपिंडावर ताण येतो व गाळण प्रक्रियेत दोष निर्माण होतो. चंद्र जर अशुभ भावात असेल तर रक्त दोष, मूत्रविकार, संसर्गजन्य रोग आणि वॉटरी डिसीजेस हे होतात. आता आपण बघितलं वॉटरी डिसीजेस, जलतत्वाचे 2 ग्रह शुक्र आणि चंद्र. आता आपण बघूयात अग्नितत्वाचा दाह आणि अडथळा करणारा ग्रह मंगळ. हा अग्नितत्वाचा ग्रह असल्यामुळे हा उष्णता, जळजळ मुख्य कारक ग्रह आहे संसर्गाचा. मंगळाचा अशुभ प्रभावामुळे मूत्रदाह होतो. बर्निंग मिच्युरेशन
जखमा, संगर, अल्सर, मंगळ हा शुक्र यांचे लघवीत तीव्र, मंगळ आणि शुक्र यांची युती असेल तर लघवीत तीव्र जळजळ निर्माण करतो. मंगळ जेव्हा 8व्या किंवा 12व्या भावात असतो तेव्हा जातकाला युरिनरी ट्रबल व्हायची शक्यता असते. मंगळाचं जर बघितला शस्त्रक्रियेचा पण कारक किंवा प्रोसिजरचाही कारक मानलेला आहे. लिथोट्रिप्सी म्हणा, किडनी ट्रान्सप्लांट किंवा एखादं ऑपरेशन जे करायचं असतं त्याच्यात आपण मंगळ बघितला जातो. 8व्या भावातील मंगळ हा शारीरिक व्याधी निर्माण करतो. मंगळामुळे सूज, शस्त्रक्रिया, जळजळ या गोष्टी असतात. कालपुरुषाच्या कुंडलीत मंगळाचे वृश्चिक रास अष्टम स्थानात येत असल्यामुळे अष्टम स्थान विसर्जनाचे स्थान आहे. त्यामुळे मूत्रमार्ग विकार अभ्यासताना वृश्चिक राशीचा फार मोठा रोल आहे. आता शनी अवरोध शनी म्हणजे डिस्ट्रक्शन, शनी म्हणजे डिस्ट्रक्शन, ऑब्स्ट्रक्शन. शनी हा वायुतत्वाचा शुष्क ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात शनी हा खड्याचा कारक ग्रह आहे. स्टोन तयार होणे, वेदना आणि खडे पूर्ण हे शनीचे आधिपत्याखाली येतात. जेव्हा शनी तूळ रास कुंडलीतील 7वे स्थान किंवा सप्तमेश यावर प्रभाव टाकतो तेव्हा मूत्रपिंडाचे खडे होण्याची शक्यता दाट असते. शनीच्या प्रभावामुळे आजार संथगतीने वाढतात व बरेच काळ टिकतात. शनीमुळे शरीरातील स्नायू कमजोर होतात. पचन संबंधी शनी विसर्जन प्रक्रियेत मंदता आणतो. त्यामुळे लघवीत अडथळा येणे, वातविकार, मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे असा भाग तो देतो. आता नंतर बघितला तर वहन कार्यात अडथळा, वहन आणि गुंतागुंतीचा आहे. आता जे याच्यात मी बुध हा ग्रह सांगितलेला आहे. बुध नाड्या आणि मूत्रवाहिनी याच्याबरोबर जर बघितला तर डायबिटिक पेशंट मध्ये डायबिटिक्स का तयार होतो? सेल पर्यंत इन्सुलिन पोहोचत नाही. वहनाचे काम जो आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम बुधाचं आहे. ज्याच्या पत्रिकेत बुध बिघडलेला आहे बऱ्याचशा वेळेस इन्सुलिन सिक्रेशन मंदावलेलं असतं किंवा इन्सुलिन सिक्रेशन थांबलेलं असतं. आणि डायबिटिक पेशंट मध्ये बघितला तर 80% पेशंट मध्ये डायबिटिक नेफ्रोपॅथी किंवा किडनीचा विकार, मूत्राचा विकार आढळतो. त्यामुळे आपल्याला बुधाचाही विचार करावा लागतो. बुध हा नाड्या किंवा मूत्रवाहिन्या, युरिनरी ट्रॅक्ट आणि ट्युब्युल्सचा कारक आहे. त्याचबरोबर राहू आणि केतू दुर्मिळ गुंतीचे रोग निर्माण करतात. अष्टम भावात राहूची स्थिती ही अत्यंत अशुभ मानली जाते. राहू हा जुनाट व्याधी, राहूमुळे मूत्रमार्ग गुंतागुंतीचे संसर्ग किंवा असाध्य रोग होऊ शकतात. राहू हा छायाग्रह असून त्याच्यात जर बघितला मूत्र थांबणे, युरिन स्टॉपेज आणि मधुमेहाचा त्रास याच्यामध्ये असतो. केतू सुद्धा जर बघितला हा जलतत्वाचा ग्रह आहे. तो शरीराचे पाण्याचे संतुलन बिघडतो. मूत्राच्या संबंधित तक्रारी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणाऱ्या स्वादुपिंडावर विपरीत परिणाम करतो. फलदीपिकेनुसार शुक्राला मधुमेहाचा कारक तर कारकांश लग्नातील संबंधित केतू हा शुक्राचा प्रभाव असेल तर मधुमेहाची तीव्रता वाढते. जेमिनी सूत्राच्या अध्याय 2 मध्ये दिलेले आहे की केतू कारकांश लग्नापासून 4थ्या किंवा 5व्या स्थानात असेल तर जातकाला मधुमेह, जलोदर, पोटाचे विभाग आणि मूत्रविकाराची दाट शक्यता असते. आता आपण ग्रह, राशी याच्याबरोबर नक्षत्र सुद्धा अभ्यासणे गरजेचं आहे. नक्षत्र शुक्राच्या, चंद्राच्या व राहूच्या नक्षत्र, त्यात नक्षत्रातील अभ्यास करणे व पत्रिका व निबंध लिहिण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहिलेल्या आता भाव, भावेश, ग्रह आणि राशी आणि आता आपण बघितलं तर अजून काही फॅक्टर्स आहेत. जर एखाद्या स्त्रीचा जन्म अश्लेषा रविवारी, कृतिका शनिवारी, शततारका मंगळवारी नक्षत्रात झाला असेल तर विषकन्या योग तयार होतो. अशा जातकामध्ये मूत्रविकाराचे संबंधी विकार होण्याची दाट शक्यता असते. अजून एक जर बघितला तर गंडांत नक्षत्रे अश्विनी, मघा, ज्येष्ठा, मूळ, रेवती आणि अश्विनी या नक्षत्राच्या संधी काळात मध्येच गंडांत योगात तर अशुभ मानले जाते. या नक्षत्रातील पीडा शरीरातील जलतत्व उत्सर्जन संस्थेवर विपरीत परिणाम करतो. त्याचप्रमाणे गोचरीचे घर अभ्यासणं गरजेचं आहे. डॉक्टर बी.व्ही. रमण यांनी आपल्या पुस्तकात द हिंदू ऍस्ट्रॉलॉजिकल प्रिडिक्शन यामध्ये असे लिहिलेले आहे की उदर, पचन संस्था, मल आणि मूत्र विसर्जन, लसिका ग्रंथी,
संस्था हे सर्व जलतत्व आहेत. कर्क, वृश्चिक, मीन या जलतत्वाच्या राशी आहेत. चंद्र, शुक्र हे जलग्रह आहेत. अतिसार, मूत्रविकार, सर्दी, क्षयरोग इत्यादी संबंधी जलतत्वाशी येतो. शरीरातील जलतत्व बिघडले की वरील सर्व विकार होतात. आता याच्याबरोबर मांदी आणि गुलिका यांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. मांदी हा उपग्रह आहे, हा भौतिक अडथळे निर्माण करतो, ऑब्स्ट्रक्शन. आणि गुलिका लग्नात असेल तर ते आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. अशा व्यक्तींना वारंवार शारीरिक व्याधी सामना करावा लागतो. आता मूत्रमार्ग निर्माण करणारे काही ग्रहयोग आपण पाहूयात. काही विविध ग्रंथाच्या रेफरन्सनुसार मी काही पॉइंट्स काढलेले आहेत आणि ते स्लाइडवर केलं ना इमिजिएट तुम्हाला लक्षात येईल ह्याच्यासाठी मी या स्लाइड्स बनवलेले आहेत. शुक्रावर शनीचा किंवा राहूचा प्रभाव असणे, दृष्टी असणे किंवा युती असणे. शुक्र हा 6, 8, 12 भावात असणे. षष्टे शुक्र यांची युती राहू, तूळ किंवा वृश्चिक राशीत असणे आणि चंद्र शुक्र ग्रहात पापग्रहाने पीडित असणे हा मूत्रविकाराला आमंत्रण देणारे योग आहेत. आता आपण मूत्रपिंडाचे विकार बघूयात. मूत्रपिंडाचे होणारे तूळ राशीवर की किडनी डिसीजेस, तूळ राशीवर शनीवर राहूचा प्रभाव, नीच राशीतील किंवा निर्बली शुक्र व अष्टमेश यांची युती, दृष्टी, योग, संबंध, जलतत्व राशीवर पापग्रहाचा संबंध आला तर मूत्रपिंडाचे विकार होतात. आता मूत्रखडा किंवा त्याला संस्कृतमध्ये अश्मरी असे ग्रंथात उल्लेख आहे. मंगळ व शनी यांचा थेट संबंध आला किंवा युती आली तर किडनी स्टोन तयार होतो. मंगळाचा शुक्रावर युती किंवा प्रभाव असेल, षष्ठ भाव पीडित असेल, अष्टमेशाशी मंगळाचा संबंध असेल, वरील योगामुळे मूत्रकडा, मूत्रमार्गात अडथळा, युरिनल ऑब्स्ट्रक्शन ह्या वेळेस शस्त्रक्रिया किंवा लिथोट्रेप्सी करावा लागतो. आता मूत्रमार्गाचे होणारे संसर्ग रोग पहिल्यांदाच बघितला याचे तीव्र दाह जो होतो, मंगळ आणि चंद्र युती आणि मंगळाचा शुक्रावर दृष्टी योग, बुध पापग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत षष्टेश मंगळ यांचा संबंध, या योगामुळे जळजळ, रक्तातील पस सेल्स व मूत्रात रक्त येणे, हिमचर्य होतात. आता जर बघितला तर मधुमेह व मूत्रविकार जर बघितला राहू शुक्र युती स्पेसिफिकली मधुमेहाच्या कुंडलीत आढळते. ह्या पत्रिकेत गुरु निर्बली किंवा पापग्रहयुक्त असणे, शुक्र व षष्ठेचा संबंध, शुक्र राहू चंद्र यांच्यातील योगामुळे हा परिणाम होतो. सिम्पटम्स काय येतात? वारंवार रघु येणे, मृत्यूजन्य विकार किंवा डायबिटिक नेफ्रोपॅथी. आता जर पुरुषामध्ये होणारा विकार जर बघितला तर प्रोस्टेट, शुक्रावर शनीचा प्रभाव, वृश्चिक राशीतील शनी, सप्तमात पीडित असणे, अष्टमेश शुक्राचा संबंध. आता प्रामुख्याने जर बघितला तर आपण ग्रह बघितले, राशी बघितली, योग बघितले आणि त्या संबंधी होणारे आजार बघितले. आता आपण काय करूयात माहितीये का? आता ज्योतिषशास्त्र निबंधात जर बघितला मार्क्स मध्ये जर 25 मार्क ह्याला जुन्या ग्रंथाचा आधारासाठी दिलेला आहे, जुन्या ग्रंथाचा काय संदर्भ घेतलेला आहे. आता मी काय करतोय माहिती का? बृहत पराशर होराशास्त्र, सर्वार्थ चिंतामणी, गदावली आणि सिंहावलोक या काही ग्रंथाचं मी काही श्लोक तुम्हाला देणार आहे. त्याचा अर्थ म्हणजे ते तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यात वापरता येतील निबंधासाठी. शास्त्रीय ग्रंथातील प्रमाण रोग बृहत पराशर होराशास्त्र अध्याय 44 जर शुक्र 3ऱ्या भावात स्थित असेल किंवा दृष्टी टाकत असेल तर मृत्यूचे कारण मूत्ररोग संभवते. बृहत पराशर होराशास्त्र अध्याय 17 जर 8व्या भावाचा स्वामी राहू सोबत केंद्र किंवा त्रिकोणात असेल तर 18व्या किंवा 22व्या वर्षी मूत्रमार्गाचे गंभीर विकार जडतात. जर 7व्या व 8व्या भावाचा स्वामीचे राशी परिवर्तन पापग्रह तर असेल तर मूत्रवाहिनी बारीक व स्ट्रिक्चर युरेथ्रा होते. जर बघितला तर बृहत पराशर होराशास्त्र अध्याय 44 श्लोक नंबर 31
जेव्हा शुक्र तिसऱ्या भावात असतो आणि पापग्रहाच्या प्रभावात असतो तेव्हा मूत्रमार्ग आणि प्रजनन संस्थेवर गंभीर परिणाम होतो. हे वीर्यदोषाचे, जलतत्वाचे, संतुलनाचे प्रमुख कारण आहे. अध्याय 17 व श्लोक नंबर 23 ते 25 मध्ये लिहिलेल्या अष्टमेश आणि राहू यांची युती जर मारक भावात असेल तर व्यक्तीला उत्सर्जन संस्था आणि मूत्रमार्गाचे अत्यंत वेदनादायक आणि जुनाट आजार होतात. आता बघा त्याच ग्रंथात लिहिलेल्या रंध्रेशे राहू संयुक्ते तदंशे रंध्र कोणगे द्वाविंशत अष्टदशे वर्षे ग्रंथी मेहादी पीडनम. जर अष्टमेश रंध्र भावातून राहू सोबत केंद्र व त्रिकोण युगात असेल, नवमांशात 8व्या रंध्र राशीत असेल तर व्यक्तीला 18व्या व 22व्या वर्षी रक्तवाहिन्यांची सूज, मूत्रविकार इत्यादींचा त्रास होतो. जर सहज भावातून शुक्र जर दृष्टी टाकत असेल तर मृत्यू ओढवतो. परप्रेक्षम च कलहम मूत्रकृष्याभिभयम षष्टाष्टमण्य सौम्य लाभाधिक नाशनम. बुध एखाद्या अशुभ भावाशी संबंधित असेल तर त्या दशेत शासनाकडून शिक्षा, नातेवाईकांशी वैर, परदेशी प्रवास व मूत्ररोग होऊ शकतो. काही जण जर कसत असतील तर स्क्रीनशॉट घ्यायला हरकत नाहीये. आता क्षीण चंद्राबद्दल इथं सांगितले, क्षीणे वा संयुक्ते दारपुत्र पीडनम वैशनम जन संवादा भर्तुवर्ग नाशनम. याचा अर्थ काय? चंद्र जर 6 रंध्र 8 किंवा व्यय भावात असेल तर पाण्यापासून धोका, तुरुंगवास, पदाची हानी. दुसरा स्टेप आहे मानसिक यातना, त्याचबरोबर मूत्ररोग आणि मूत्रविकार देतो. आता पुन्हा हे बृहत्पराशर वराशास्त्रानेच दिलेलं आहे. आता अष्टमंडवे चेतम दाशेत पाय संयुक्ते कपोलदंत रोगस्य मूत्रकृष्यस्य संभवा स्थान विच्युर तीर्थस्य मित्रस्थानी पितृमृसुती विदेश गमनम चैव शत्रुपीडा नाशनम. जर बघितला केतूच्या दशेत रवी 8व्या किंवा 12व्या भावात असेल तर दाताचे विकार, मूत्रविकार, पदाची आणि धनाची हानी, शत्रूपासून त्रास, त्याचबरोबर सगळ्यात मोठं म्हणजे कुटुंबाची हानी, वडिलांचे निधन सांगितलेले आहे. आता जर बघितला तर जर मंगळ रंध्र भावात किंवा व्ययभावात असेल किंवा पापग्रहाशी संबंधित असेल किंवा त्याची दृष्टी असेल तर मूत्रविकार, जरण्या, सर्प किंवा राजापासून धोका हे पाहावयास मिळतात. आता दारकेशे केंद्र राशीस्थ लाभस्ते त्रिकोणगे विदेशयान लभते दुष्कीर्ती विधातता पापकर्म ऋतो नित्यम बहुधज सिंहका विक्रा क्षेत्र हानिश्य स्थान ब्रह्मो मनोव्यतः रणे पार पराजय शैव मृत्युकृष्यान्मभयम. जर शनी केंद्र व 11व्या स्थानात किंवा दशेपासून मंगळापासून 5व्या स्थानात असेल तर परदेश प्रवास, शेतजमिनीची विक्रीपासून नुकसान आणि मूत्रविकार होण्याच्या संभावना असतात. बहुवा सप्तमे पापा षष्टेवा रंध्र बेपीवा स्कूर षष्ट संयुक्ता मृत कृष्यम विनिदेशेत. सप्तमात बरेच पापग्रह असतील, 6व्या व 8व्या स्थानात क्रूर षष्टांश युक्त असेल तर मूत्ररोग, जखमा आणि राजापासून धोका पाहण्यात येतो. आता आपण सर्वार्थ चिंतामणी या ग्रंथात काय म्हणलेलं आहे बघून. छिन्न सत्तो सौम्य दृश्यविहीन सुभूमी पुत्रोद लिंगगात षष्टेश व लग्नेश मंगळाने युक्त असेल तर मूत्रविकार, जननेंद्रियाचे रोग होण्याची संभावना असते. आता वीर सिंहावलोक या ग्रंथात काय लिहिलेलं आहे पहा. जन्मकाले यदा यस्य स्मरे भवती भास्करी राहू दृष्ट प्रकृते मृत कृष्याधिक रुजहा. जेव्हा जातकाच्या कुंडलीत सप्तम स्थानात शनी असेल व त्यावर राहूची दृष्टी असेल तर ती व्यक्ती मूत्ररोग आणि मूत्रघाताना व्याधीने त्रस्त असते. आता दुसरा अश्मरी, खडे होण्याचा रोग म्हटलेला आहे. शूरम प्रमेहे पीडित मत्स्य महात मानसम शांतम जनयंती रविना दृष्टो जीव ग्रहे चंद्र जहा पुरुषम. जातकाच्या कुंडलीत गुरुच्या राशीत बुध असेल व त्यावर रवीची दृष्टी असेल तर ती व्यक्ती धीर वीर असून प्रमेय, अश्मरी म्हणजे मुतखडा या रोगाने पीडित असतो. आता आपण जेमिनी सूत्रात छोटे छोटे सूत्र दिलेले असतात. तो पराशरीचा एक भाग आहे पण त्याचे सूत्र एवढे पर्टिक्युलर बसतात, त्याचा मला घ्यायचा मोह मला आवरला नाही, त्यामुळे ते काही सूत्र मी घेतलेले आहेत. तत्र प्रतिबंधः शनी व राहू तृतीय अष्टम स्थानात असता मूत्रपिंडाचे रोग किंवा मूत्ररोग होतात. कुज केतुभ्या नित्यमच तृतीय किंवा अष्टमामध्ये
मंगळ केतू असता, मूत्ररोग ही नेहमीच होतात. शुक्रेण शुक्ल मेहात, जर शुक्र अष्टम नवमांशात ठिकाणी असता मृत्यू हा मूत्ररोग किंवा मूत्रपिंडाच्या रोगाने होतो. आता मंगळाबद्दल दिले, नीच मंगळ कर्क राशीत असता धनहानी, राजाकडून दंड, शील वर्जित असतो, शेवटी भावाचा वियोग, मूत्ररोग. गोचरीने मंगळ त्या स्थानात आला असता विशेषतः हे परिणाम जाणवतात. सारावलीमध्ये जर मेषेचा चंद्र मंगळाशी दृष्टियोग करत असेल तर डोळ्याचे, दाताचे, बाणाने जखमा, विषाणू रोगाने व मूत्रविकाराने त्रास होतो. सारावलीमध्ये नियम दुसरा दिलेला आहे, जर बुध मीन राशीत असेल आणि सूर्याची दृष्टी असेल तर अपस्मार व मूत्रपिंडाचा विकार देतो. आता आपण लग्न आता जर पाहिला तर ह्याचा सारांश आहे इथं. राहू अष्टमेशुती अष्टम नवमाश असेल तर पराशर ऋषीने रक्तवाहिन्या, सूज आणि मृत्यूभय सांगितलेला आहे. चंद्र 6-8-12 मध्ये असेल तर शारीरिक दुर्बलता, मानसिक त्रास सांगितलेला आहे. शनी, राहू किंवा मंगळ केतू 3ऱ्या किंवा 8व्या भावात असेल सारावली ग्रंथात वारंवार होणारे मूत्रपिंडाचे रोग सांगितलेला आहे. कर्केचा 3रा देशकाणात असेल, 22व्या देशकाणात असेल तर सारावली ग्रंथात मधुमेह, रक्तविकार सांगितलेला आहे. नीच मंगळ कर्क राशीत असेल तर सर्वार्थ चिंतामणी या ग्रंथात गुल्म रोग सांगितलेला आहे. याच्यासाठी आपण बघूयात. आता आपण वर्ग कुंडल्याकडे वळूयात. आता लग्न नवमाश, रोग निदानाचे मूळ, क्षमतेचे लग्न कुंडली ही बीज आहे, तर वर्ग कुंडली ते बीज कसे उमलणार हे त्याचे फळ आहे. आपल्याला वर्ग कुंडल्यांचा अभ्यास निबंधासाठी, संशोधनासाठी करणे अत्यंत गरजेचं आहे. लग्न कुंडलीतील शुभाशुभ घटनेचे कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याला वर्ग कुंडली वापरावे लागते. आता नवमाश कुंडली आपण नेहमी वापरतो, त्यामुळे नवमाश कुंडलीमध्ये अतिशय महत्वाची कुंडली आहे. त्यावर आपण ग्रहाचे वास्तविक बल पाहतो, रोगाची तीव्रता, रोगातून बरे होण्याची क्षमता, नवमाशातील तूळ, राहू, शनी यांचा प्रभाव ही असेल याची पुष्टी असता रोग गंभीर होतो. नवमाशातील 64व्या नवमाशावरून पापग्रहाचे भ्रमण होत असतील तर दीर्घकालीन आजार, रोग अचानक उद्भवणारे असतात, रोगाची तीव्रता जास्त असते. आता आपण वर्ग कुंडलीमध्ये जर पाहिलात तर रामदास सरांनी बरेचसे वर्ग कुंडले त्रिशांश वगैरे घेतलेल्या, मी फक्त सिलेक्टेड कुंडल्या घेतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी घेतो ते द्रेशकांड कुंडली. प्रत्येक राशीचे 30 द्रेशकांड असतात, प्रत्येक राशीचे 30 अंशात असतात, त्यामुळे त्याचे एकूण 36 द्रेशकांड असतात. लग्नात कोणता द्रेशकांड उदित आहे त्यानुसार 12 स्थान शरीरावरचा वरचा, मधला व खालचा भाग यांचा प्रतिनिधित्व करतो. प्रथम देशकांड 0 ते 10 अंशावर असेल तर ते मस्तक ते हनुवटी हा भाग कार्यरत करतो. दुसऱ्या देशकाणात असेल 20 अंश ते 10 अंश ते 20 अंश, ते कंठ ते नाभी या विषयावर हे करतो, अंमल करतो. तिसरे देशकांड म्हणजे ओटीपोट ते पाय 20 ते 30 अंशावर लग्न असेल तर. जर तिसऱ्या देशकाणात असेल तर प्रथम भाव हा ओटीपोट येतो, पेल्विक एरिया, आणि दुसरे स्थान येते ते जननेंद्रियाचा भाव, आणि तिसरे स्थान येते उजवा अंडकोश, आणि 11वा भाव दाखवतो तो डावा अंडकोश. याच्यातून आपण जर पापग्रह असतील किंवा काय असेल त्या स्पेसिफिक भागाला होणारा आजार आणि ह्याच्यासाठी आपण व्यवस्थित डायग्नोसिस करू शकतो याच्यातून. आता दुसरा भाग येतो तो सर्पद्रेशकांड. सर्पद्रेशकांड हा अतिशय जलतत्वात होणारा हा देशकांड आहे. सर्प म्हणजे विषातून होणारी देशकांड. याच्यातून बघितला तर कर्क राशीचा दुसरा देशकांड 10 अंश ते 20 अंश याला सर्पदेशकांड म्हटलेला आहे. वृश्चिक राशीचा पहिला देशकांड आणि दुसरा देशकांड यांना आपण हे म्हटलेलं आहे, ते सर्पदेशकांड म्हटलेलं आहे. मीन राशीचा 3रा देशकांड 20 ते 30 अंश याला सर्पदेशकांड म्हटलेला आहे. या देशकांडात जर ग्रह असतील, सर्पदेशकांडात जर दुर्धर आजार, जीवघेणा प्रसंग उद्भवतो. सर्पदेशकांड हे जलतत्वात होत असल्यामुळे मूत्र विकाराची शक्यता आणि त्याची दुर्धर आजार होण्याची शक्यता बळावते. त्यासाठी मी देशकांडासंबंधी मी सांगितलेलं आहे. 22वा देशकांड याला खर असे म्हणतात.
याच्या स्वामीला खरेश म्हणतो. 22व्या देशकांडावरून जेव्हा पापग्रहाचे भ्रमण होते तेव्हा मोठ्या अडचणी निर्माण होतात. हा आजार वाढायला कारणीभूत मी सांगतो. आता एक एक्स्ट्रा कुंडली देतले ते षोडश कुंडलीमध्ये येत नाहीये. D6 इथं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. कौलुक आहे, इथं कौलक लिहिलं गेलेलं आहे. मुख्यतः जेमिनी दोषित मध्ये हा वर्ग अभ्यासला जातो. देशकांड कुंडलीचा अर्धा भाग म्हणजे 5 अंशात. प्रथम कौलुक म्हणजे 0 ते 5 अंश, द्वितीय कौलुक म्हणजे 0 ते 10 अंश. ह्याच्यावरनं आपण काय पाहतो? कौलुकावरनं षष्टांश म्हणजे D6 कुंडलीवरून प्रथम कौलकावरनं आपण अंतर्गत इंटरनल ओरिजिन मधून होणारे रोग पाहतो. इंटरनल ओरिजिन म्हणजे अनुवंशिक रोग, अनुवंशिक रोगाचे होणारे कारण, रोग अज्ञात आहे का, अज्ञान आहेत का, कसे पाहिले जातात. आता द्वितीय कौलक जर असेल तर आपण काय म्हणतो? एक्सटर्नल ओरिजिन. त्यामुळे आजार हे आपण सांगू शकतो चुकीच्या पद्धतीने, सामाजिक वर्तन, निष्काळजीपणामुळे, चुकीच्या औषधामुळे हे रोग झालेले आहे. इंटरनल म्हणजे अनुवंशिक आणि सिस्टीम रिलेटेड, आणि एक्सटर्नल म्हणजे बाह्य आपल्या वागण्याच्या, खाण्यापिण्याच्या, आपल्या डेली रुटीनच्या सवयीमुळे झालेला आजार आहे का, आपण याच्यावरनं डायग्नोसिस करू शकतो. त्याच्याबरोबर त्रिशांश कुंडली सरांनी खूप डिटेलमध्ये घेतलंय. फक्त मी एकच वाक्य सांगतो: रोग, पीडा आणि अपघात. जर ह्याच्यासाठी त्रिशांश कुंडली अभ्यासणे खूप गरजेचं आहे. षष्टांश कुंडली हा सूक्ष्म कर्म आणि रोगाचे बळवणे याच्यातून बघितलं जातं. जेव्हा ग्रह क्रूर अंशात असतात तेव्हा रोगाचे स्वरूप भयंकर होते. उदाहरणार्थ घोर, काल, राक्षस, विष, दवाग्नी हे क्रूर षष्टांशाचे नाव आहेत. आता आपण दशेकडे वळूयात. याच्यात लघु पराशरी आणि बृहद्होराशास्त्र शास्त्रातील अरिष्ट योगाचे दशासाठी सांगितलेलं आहे. आपण म्हणतो ना, दशा लीड्स लाईफ. दशेवरनच आपलं घटना कधी होणार आणि कसे होणार याचं आपण डायग्नोसिस करतो. लग्न कुंडलीतील आजार विशिष्ट महादशात सक्रिय होतात. राहू महादशेत शुक्र अंतर्दशा किंवा शुक्र अंतर्दशेत राहू अंतर्दशा मूत्रमार्गात अचानक संक्रमण, गुप्त रोग आणि शस्त्रक्रियाची शक्यता असते. शनी महादशेत शुक्र अंतर्दशेत मूतखडा आणि जुनाट आजाराची निर्माण करतो. या काळात 6, 7 किंवा 8व्या भावात ग्रहांची स्थिती आजाराची तीव्रता ठरते. आता लघु पराशरीने काय दशा अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. षष्टेशाच्या अंतर्दशेत रोगाची सुरुवात होते आणि अष्टमेशाच्या अंतर्दशेत दीर्घकालीन व्याधी उद्भवतात. रोग निदानासाठी या 2 स्थानाचा स्वामीचा अंतर्दशा अत्यंत मानलेले आहे. आता जर ग्रहाचे मूळ स्थान नव्हे तर दशाच्या राशीपासून त्याचे अंतर रोगाची तीव्रता ठरवते. दशा स्वामीचे षष्ठातील पापग्रहांच्या अंतर्दशेत, दशा स्वामीच्या अष्टमातील पापग्रहांच्या अंतर्दशेत, दशा स्वामीच्या व्ययस्थानाच्या पापग्रहाच्या अंतर्दशेचा स्वामी जर दशा स्वामी पासून 6, 8 किंवा 12व्या स्थानी असेल तो पापग्रह आरोग्याला हानी पोहोचवतो. रोग कधी होतो याबद्दल लघु पराशरी होराशास्त्रामध्ये सांगितलं आहे की मार्केश ग्रहाच्या अंतर्दशेत, रोगकारक ग्रहाच्या अंतर्दशेत, पापग्रहाच्या अंतर्दशेत आणि स्थानात असलेल्या ग्रहांच्या अंतर्दशेत लघु पराशरीनुसार हे ग्रह एकत्र आल्यास रोगाची निश्चिती होते. आता रवी महादशेत केतू अंतर्दशा जर रवी केतू पासून 6, 8, 12 स्थानात असेल तर त्याला मूत्रकोश युरिनरी डिसऑर्डर्स होतात. मंगळ महादशेत मंगळ अंतर्दशा असेल, मंगळ अष्टम किंवा व्यवस्थानात असेल तर शारीरिक कष्ट आणि व्याधी उद्भवतात. शनी अंतर्दशेत मंगळ अंतर्दशेत शनी अंतर्दशेत मंगळाच्या केंद्र त्रिकोणात लाभात असलेला शनी हा रोगांचा प्रभाव बदलू शकतो. राहू महादशेत शुक्र अंतर्दशेत राहू जर 6, 8, 12 स्थानी असेल तर युरिनरी डिसऑर्डर देतो. शनी महादशेत शुक्र अंतर्दशेत शनी जर 6, 8, 12 स्थानी शुक्र असेल शनीच्या तर नेत्ररोग आणि गुप्त रोग देतो. केतू महादशेत मंगळ अंतर्दशेत केतू जर 2, 8, 12 स्थित असेल तर प्रमेह म्हणजे डायबेटिक मेटाबॉलिझम,
मूत्रकोश, युरिनरी ऑब्स्ट्रक्शन्स, ताप म्हणजे फिवर, ज्वर आणि विषभय देतो. केतू पासून अष्टम या स्थानातून राहू जर पापग्रहाने शनीने दृष्ट असेल, बहुमूत्र, पॉलियुरिया, शीतज्वर आणि प्रमेय देतो. आता आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. मला वाटतं साधारणतः आता वेळ पण भरपूर झालेली आहे, त्यामुळे आपण आता काही पत्रिका बघूयात. आता जर पाहिलात तर रोग निदानाचा मी तक्ता दिलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता. रवी महादशेत, केतू अंतर्दशेत 8-12 असेल तर मूत्रविकार, राहू शुक्र असेल 6-8-12 स्थानात मूत्रविकार, शनी शुक्र 6-8-12 नेत्ररोग, गुप्तरोग, केतू मंगळ 2-8-12 स्थान 2-8-12 ज्वर रोग आणि मूत्ररोग, केतू राहू 2-12 पापग्रहांनी दृष्ट, मूत्रविकार, प्रमेय हे रोग सांगितलेले आहे. आता आपण पत्रिकेकडे वळूयात. आता अरिष्ट योगाचे समान ग्रह स्वतःहून रोग देत नाहीत, दशा स्वामीपासून त्याचे 6-8-12 अंतर या आजारांना जन्म देते. पत्रिका सगळ्यांना दिसते का सर? क्लिअर आहे? हो दिसते सर. हो क्लिअर आहे. क्लिअर आहे. हे मुंबईच्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटल मधल्या एका गायनॅकॉलॉजिस्टची पत्रिका आहे. हे मला 2008 साली त्यांच्या मी संपर्कात आलो कामानिमित्त आणि त्यांची पत्रिका मला मिळाली. हा डॉक्टरांची पत्रिका आहे. हे डॉक्टरांचे निधन प्रोस्टेट कॅन्सरने झाले. व्यवसायाने डॉक्टर असले तरी तब्येतीच्या दुर्लक्ष व झालेल्या चुकीच्या निदानामुळे ह्या गोष्टी त्यांना कारणीभूत ठरतात. आता पत्रिकेत पहा, मीन लग्न, लग्नेश षष्टात, पहिला निगेटिव्ह पॉइंट. लग्न आणि लग्नेश दोघेही निर्बली झाले. त्या रोगप्रतिकारक शक्ती किंवा तब्येतीच्या तक्रारी किंवा प्रोहन डिसीज असणार. सप्तमेश बुध षष्टा, रवीच्या युतीत, रवी हा षष्टेश आहे, तो बुधाच्या युतीत. चतुर्थात बुध आहे. बुध हा मार्केश, या मीन लग्नाच्या पत्रिकेला बाधकेश आणि मार्केश आहे. सप्तमावर व्ययस्थानातून मंगळाची दृष्टी. सप्तम स्थानावर आपण मूत्राशय, मूत्रवाहिनी नलिका आणि त्यामुळे होणारे इन्फेक्शन, मूत्रात होणारे जळजळ हे पाहतो. अष्टमेश शुक्र, पुन्हा तुळ रास आली अष्टम स्थानात. अष्टमेश शुक्र तृतीयात, अष्टमाच्या अष्टम स्थानात. शुक्र हा तृतीयेश पण आहे आणि व्ययशी आहे. अष्टमात आहे. शुक्र हा जर बघितला तर तृतीयातील शुक्र हा केतुयुक्त आहे व व्ययातील मंगळाने दृष्ट आहे. त्यामुळे शुक्र हा कारक ग्रह पीडित झाला. बृहत पराशर होराशास्त्रानुसार तिसऱ्या भावात शुक्र असता आणि पापग्रहाच्या प्रभावाखाली असता मूत्रमार्गावर गंभीर परिणाम होतो. हे जलतत्वाचे असंतुलन करणारा ग्रह योग आहे. आता बघितला तर शनी आणि मंगळ यांचा राशी परिवर्तन योग झालेला आहे. शनी हा व्ययेश व लाभेश आहे. षष्टाचे षष्ठ स्थान, शनीची षष्टावर दृष्टी आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम स्थानात येणारी वृश्चिक रास, त्यामध्ये शनी आणि राहू यांची युती. शनी हा दीर्घकालिक रोग व राहूमुळे गुंतागुंत देतो. त्यामुळे डॉक्टरांना गंभीर आजार झाला हे दाखवतो. राहूमुळे डायग्नोसिस चुकीचे झालेले आहे. साधारणतः 2008 पासून ते फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सतत होत होतं, रिपीट होत होता. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, बर्निंग मेच्युरेशन, त्यांना युरिनरी स्ट्रिक्चर पण होता. पण ते कामाच्या ह्याच्यात ना काही होत नाही, मी अँटीबायोटिक घेतो, मी हे घेतो, याच्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. ते ट्रीट करत नव्हते. त्याचे डायग्नोसिस झालं 2000. त्यानंतर त्याचे डायग्नोसिस प्रोस्टेट कॅन्सर मध्ये झाला. गुरु दृष्टी टाकतो, गुरु ज्या भागावर दृष्टी टाकतो ते भाग वाढवतो. पापग्रह दृष्ट ग्रह कॅन्सर मध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स मध्ये जर बघितला स्मूथ मसल्स हा भाग येतो. मंगळ हा कनेक्टिव्ह टिश्यू आणि स्मूथ मसलचा कारक आहे. सप्तम स्थान, सप्तमेश, अष्टमेश, अष्टम स्थान याचा विचार केला तर जातकाला मूत्रविकार असल्याचा लग्न कुंडलीवरनं कन्फर्मेशन मिळते. आणि जर बघितला नवमाश कुंडली मी दिलेले आहे,
तृतीयेश व्यय षष्टात, सप्तम स्थानात चंद्र शनी युती, कर्क नवमांशात जलतत्वाच्या राशीत. पुन्हा हा ग्रंथातला नियम आला, चंद्र पापग्रहाबरोबर सप्तम स्थानात कर्क नवमांशात असल्यास व्यक्तीला जननेंद्रियाचे रोग होण्याची शक्यता असते. शनीची शुक्रावर दृष्टी, शुक्र बिघडला, अष्टमावर मंगळाची दृष्टी व दाहक, रोग हा दाहक असणार. जलतत्वाच्या राशीतून चंद्र शनी राहू यांचा नवपंचम योग, जलतत्व बिघडले, राहू व शनी जटिल व दुर्धर रोग देतात. आता आपण बघितला तर मुद्दाम मी द्रेष्कान कुंडली ही दिलेली आहे. जर बघितला लग्न त्यांचं 20 डिग्री 25 कला, खाली स्पष्ट ग्रह दिलेले आहेत, त्याच्यात नक्षत्र पण दिलेले आहे. रेवती नक्षत्रात लग्न आहे, 20°25 कला असले ते तिसरा देशकाणात येतो. आपण तिसऱ्या देशाचा प्रथम भाव बघतो ते ओटी, पोट किंवा पेल्विक पार्ट्स. द्वितीय स्थानातून जननेंद्रिय, तृतीय व लाभस्थानातून वृषण बघतो. आणि तृतीय स्थानात जर बघितला, तृतीय शुक्र, लाभात केतू, त्यामुळे वृषण जिथं आहे तिथं तृतीयात शुक्र आणि केतू आहेत. अग्नि लग्नात वक्री शनी, अष्टमेश बुध मंगळाच्या युतीत, तुळ राशीत, व्यवस्थानात जातकाला जननेंद्रियाचा रोग असणार हे कन्फर्म होतंय. राहू आणि शनी हे दोन्हीही बघितला, मी सर्पदेशकानाबद्दल बोललो होतो. राहू आणि शनी हे दोन्ही ग्रह सर्पदेशकानात आहेत, त्यामुळे शरीरात विषारी द्रव्याचे किंवा रोगाची तीव्रता हे दोन्ही सर्पदेशकानामधले ग्रह दाखवतात. आता कौलुकाचा विचार केला, प्रथम जर कौलकात असेल तर रोग इंटरनल पार्ट, आणि जर दुसऱ्या देशकानात असेल तर एक्सटर्नल पार्ट आपण म्हणतो. कौलुकाचा विचार केला तर ग्रह पहिल्या कौलुकात आहे, त्यामुळे हा रोग अज्ञात कारणामुळे व शरीरात अंतर्गत कारणामुळे झाला असावा असं निष्कर्ष आपल्याला काढता येतो. शनी हा पत्रिकेत ज्ञातिकारक ग्रह आहे. षष्ठांश कुंडलीचा विचार करता शुक्र हा षष्ठांशात, घोर षष्ठांशात आहे. जातकाला होणारे आजार हे मूत्रसंस्थेच्या संदर्भातच असतील, ते जटिल असतील असे वाटते. आता महादशा आणि अंतर्दशा पाहूयात. बाजूला मी ते डॉक्टरांचं जे आहे, ज्या वेळेस त्याचं इन्फेक्शन झालं किंवा डिटेक्ट झाला त्याचा मी विंशोत्तरी दशा बाजूलाच दिलेला आहे. दिसतंय का सगळ्यांना? 2007 ते 2008 दरम्यान सतत बर्निंग मिश्युरेशन होत होतं. इन्फेक्शन, लघवीत अडथळा येत होता. तात्पुरत्या अँटीबायोटिक कडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्या दरम्यान शुक्र महादशेत मंगळ अंतर्दशा होती 2007 ते 2008 दरम्यान. जून 2010 ला शुक्र महादशेत राहू अंतर्दशा होती, तेव्हा त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचा डायग्नोसिस झाला. त्याच वेळी गोचरीचा अभ्यास केला. आता मी तुम्हाला समोर आता गोचरी कुंडली टाकतोय. आता जर बघितला तर आतील जे कुंडली आहे भाग ते आहे लग्न कुंडली, बाहेरचं त्या दरम्यानचा 2010चा जून 2010, 15 जून 2010 ची ही गोचर कुंडली आहे. जर गोचरीचा अभ्यास केला तर सप्तमातून शनीचे भ्रमण आणि तृतीयातून मंगळ, शुक्र आणि केतूचा भ्रमण चालू आहे. आणि अनफॉर्च्युनेटली डॉक्टरांचा निधन 15 डिसेंबर 2010 रोजी झाला प्रोस्टेट कॅन्सरने. आता आपण दुसऱ्या पत्रिकेकडे वळूयात. ही व्यक्ती एक व्यापारी आहे. सतत दुकानात गर्दीमुळे पाणी पिणे कमी, लघवी जाण्याकडे दुर्लक्ष व त्याचा परिणाम 2023 ते 2026 रिसेंट आहे ही कुंडली दरम्यान सतत किडनी स्टोन व्हायचा त्रास झाला. एक 24 mm चा किडनी स्टोन लिथोट्रिप्सी लेझर शॉक वेव्हने प्रोसिजर करून त्याला काढावे लागले. आता लग्न बघितला तर तुळ लग्न, इथंही बघितला शुक्र अष्टमात, लग्नेश बिघडला. सप्तमावर, सप्तम स्थान हे पाप कर्तरीत आहे. शनी केतू षष्ठ स्थानात, अष्टम स्थानात मंगळ शुक्र. सप्तमावर तृतीयेश, षष्ठेश गुरुची दृष्टी. हा वृद्धी किंवा मल्टिप्लिकेशन, गुरु ज्या स्थानावर दृष्टी टाकतो त्याचं मल्टिप्लिकेशन करतो. षष्ठेश गुरु तृतीयात, अष्टमाच्या अष्टम स्थानात, षष्ठेश अष्टमाच्या अष्टम स्थानात.
षष्टात शनी केतुयुक्त किडनी स्टोन तयार होणार. षष्टावर व्ययातून राहूची दृष्टी, आजाराची दीर्घता असणार. नियमाप्रमाणे जर शनीने मंगळ व शुक्र दृष्ट असता मूत्रपिंडात खडे निर्माण होतात. शनी हा किडनी स्टोनचा निर्माता आहे. शनी हा खड्याचा कारक आहे व मंगळ व 10 किंवा जखमांचा कारक आहे. त्यामुळे जातकाला सतत मूत्रपिंडात खडे होणे व सतत त्रास होणे रोगाची तीव्रता आणि वारंवारता दर्शवते. अष्टमातील मंगळाची तृतीयावरची गुरुवरची दृष्टी या पत्रिकेत लग्न, सप्तम, अष्टम कारग्रह शनी मंगळ याचे बिघडल्याचे दिसते. जर नवमाश कुंडलीत जर सेम जर बघितला तर तुम्ही लग्नेश शुक्र राहुयुक्त येथेही लग्न बिघडलेलं आहे. सप्तमेश मंगळ सप्तमावर दृष्टी, वृश्चिक राशीत चंद्र व शनी. नियम असा सांगतो, वृश्चिक नवमाशात शनी चंद्र असता हमखास मूत्रविकार देतो. तो मंगळाने दृष्ट असल्यास तो दाहक किंवा टोकदार खडे निर्माण करतो. अष्टमात केतू, त्यावर शुक्राची व राहूची दृष्टी. वरील सर्व योग किडनी स्टोन साठी अतिशय पूरक योग आहेत. आता आपण देशकान कुंडलीकडे वळूया. तृतीय देशकान इथेही बघितला. तृतीय देशकान येते. प्रथम स्थान पुन्हा ओटीपोट आपण बघतो. द्वितीय स्थानावर जननेंद्रिय बघतो. द्वितीय स्थानात जलतत्वाच्या राशीत शनी आणि केतू. शनी किडनी स्टोनचा कारक व केतू बरोबर येथे स्टोन तयार होण्याची टेंडेन्सी तोच दाखवतो देशकान कुंडलीतही. सप्तमावर गुरुची दृष्टी. गुरु हा लाभस्थानाचा षष्ठाचा षष्ठ स्थान. अष्टमे शनी, द्वितीयात केतू युक्त. अष्टमात पुन्हा मंगळ राहू मांदी बरोबर. मांदी हा कॉम्प्लिकेशन वाढवतो. मंगळ राहू त्यामुळे रोगाची तीव्रता याची लक्षात येते. मंगळ राहू हा 10 निर्माण करतो. मंगळ अष्टम स्थानात षष्ठ स्थान बिघडल्याचे लक्षात येते. षष्ठांश कुंडली जर विचार केला, पुन्हा इथं बघितला, ही पत्रिका कशाची आहे? मूत्रपिंडाच्या खड्याची किडनी स्टोनची पत्रिका आहे. षष्ठांश कुंडलीमध्ये शनी हा क्रूर षष्ठांशामध्ये आहे. त्यामुळे शनी हा उशिरा बरा होणारा आणि सतत बॉडी टेंडेन्सी तयार झालेली आहे मूत्रपिंडात खडे निर्माण करण्याचे. या व्यक्तीचा आपण रोग सहमाचा जर विचार केला, रोग सहम याची कन्या राशीत येते. कन्या रास रोग सहम किंवा आजार सहम याला दोन्ही नाव देऊ शकता तुम्ही. कन्या रास ही व्यक्तीच्या व्ययस्थानात येते. या व्यक्तीची महादशा पाहिला तर गुरु महादशा व राहू महादशेत गुरु अंतर्दशा त्याची 12/11/2023 ते 6/4/2026 पर्यंत होती. जर बघितला सतत या दरम्यान हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. त्याचं राहू महादशा शनी अंतर्दशा त्याची चालू झाली 6 एप्रिल 2026 ते 2029 पर्यंत आहे. त्याचं 10/4/2026 रोजी लिथोट्रिप्सी करण्यात आली. लिथोट्रिप्सी म्हणजे लेझरने ते मूत्रखडा फोडणे. 24 mm चा खडा होता तो. गोचर आता गोचर कुंडली जर मी समोर टाकली, आतील कुंडली जी आहे लग्न कुंडली आहे, बाहेरची कुंडली जी आहे तो गोचर कुंडली आहे. गोचरातून सप्तमातून शनीचे भ्रमण आहे. पुन्हा इथं शुक्राचे भ्रमण. तृतीयातून मंगळ व शनी केतूचे भ्रमण. या सर्व योगाला बळी. या सर्व जर बघितला, षष्ठातून मंगळ शनी रवीचं भ्रमण, षष्ठातून शुक्राचं भ्रमण, मांदी आणि गुलिका अष्टम स्थानामध्ये आणि चंद्र त्याच दिवशी ते त्या डेट मिळालं त्यामुळे 10/4/2026 याचं मी गोचर टाकलं. चंद्र सुद्धा लग्नात होता. आता एक व्यक्तीची पत्रिका टाकतो. ह्याला डायबेटिक्स मुळे डायबेटिक नेफ्रोपॅथी झालेलं आहे. हे व्यक्ती एक बिझनेसमॅन आहे. त्याची फॅमिली हिस्ट्री आहे. डायबेटिक्स साठी खूप स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री. आधी याचा मूत्रमार्गाचा त्रास झाला व त्यामुळे त्याचं डायबेटिक्स मुळे मूत्रमार्गाच्या विकारामुळे त्याला डायबेटिक्स डिटेक्ट झालं. त्यामुळे त्याचं डायबेटिक्स नेफ्रोपॅथी झाल्याचं निष्पन्न झालं. लग्नेश बुध गुलिका व मांदीसो बरोबर. बुध हा शरीरातील इन्सुलिन सेल पर्यंत पोहोचवण्याचा कारक आहे. षष्ठेश मंगळ राहुयुक्त. कारक शुक्र पंचमेश व व्ययश आहे, तो षष्ठात आहे. अष्टमेश आणि अष्टमात केतुयुक्त मंगळ व राहुनी दृष्ट. वरील योग मूत्रपिंडाचे विकार असल्याचे दिसून येते. नवमाश कुंडलीत जर पाहिलात, लग्नेश शनी केतुयुक्त, राहू मंगळाने दृष्ट, लग्नेश बिघडला,
लग्नावर राहू युक्त मंगळाची दृष्टी, षष्टेश बुध षष्टात शनीने दृष्ट असल्याने इन्सुलिन वाहनाची क्षमता कमी झाली. राहू बुध मंगळ यांचा नवपंचम योग. अष्टमेश रवी व्ययात, तृतीयेश व्ययेश गुरु बरोबर, अष्टमातील शुक्रावर गुरुची दृष्टी व गुरु वक्री आहे. जातकाला डायबिटीसमुळे किडनीचा विकार झाला. आता डायबिटीस, आता देशकानाचा विचार करू. या पत्रिकेत खरेच शुक्र आहे. शुक्र हा मधुमेहाचा मूत्रपिंडाचा कारक आहे. द्वितीयात राहू मंगळ शुक्र वक्री युती, त्याची अष्टमावर दृष्टी हे योग कन्फर्म करतात. आता D6, आता जर पहिल्या दुसऱ्या पत्रिकेत आपण पाहिलं, एक तर इंटरनल गोष्टीमुळे कौलुकामुळे इंटरनल ओरिजिन होतं, एकाचे एक्सटर्नल ओरिजिन होतं. आता D6, आता ह्याचं बघा, D6 मध्ये शुक्र पहिल्या कौलकात असल्यामुळे जातकाला अनुवंशिकतेने आलेला आजार आले हे अधोरेखित करता येते. जातकाला जर मधुमेह विकार, डायबिटिक मूत्रविकार कधी डिटेक्ट झाला तर जातकाला राहू महादशेत शुक्र अंतर्दशेत हा विकार झालेला आहे. 5/2/1999 ते 5/2/2002 याचा रोग सहम जर बघितला तर तो अष्टमात येतो. आजार सहम किंवा रोग सहम ह्या सर्व गोष्टी किडनी डिसीज किंवा नेफ्रोपॅथीसाठी कन्फर्म करतात. आता जर पाहिलात तर आपण एक स्त्री जातकाची पत्रिका पाहणार आहोत. आता 3 पुरुष जातक झाले, एक स्त्री जातक. ती स्त्री जातक आहे, याचे क्रोनिक किडनी डिसीजेस आहेत. ती डायबिटिक पेशंट आहे. लग्नेश बुध अष्टमात पुनर्वसू नक्षत्रात, लग्नात गुली आणि मांदी हे दोन्ही हे भौतिक अडथळे निर्माण करतात और शारीरिक व्याधी सतत देतात. लग्ने षष्टेश मंगळ कुंभेत शनीच्या युतीत, शनी षष्ठ स्थानावर दृष्टी, गुरु राहू व्ययात, गुरु राहू चांडाल योगात, व्ययस्थानात सप्तमेश बिघडला. कारक शुक्र व्ययश आहे. कारक ग्रह शुक्र वक्री व अस्तंगत व तो रवी बुध शुक्र चंद्राबरोबर अष्टमात. बघा 4 ग्रह आहेत त्याच्यात. रवी बुध शुक्र अष्टमात, अष्टमेश शनी बरोबर. वरील सर्व ग्रहांचे योग पाहता जातकाला मूत्रपिंडाचे रोग असणार व ते दीर्घकालीन असणार, याच्यासाठी जुजोरा दिला जातो. आता नवमाच कुंडलीचा बघितला, लग्नेश व षष्टेश शुक्र, शुक्र भक्ती, लग्नावर कारक शुक्रावर शनीची दृष्टी, लग्न बाधित झालेले. षष्ठात मंगळ तुळ राशीत, व्ययातून त्याची दृष्टी व्ययावर. सप्तम स्थानात वृश्चिक राज, सप्तमेश व षष्ठावर सप्तमावर दृष्टी. जर बघितला लग्न कुंडली, देशकान कुंडलीचा आपण विचार करूयात. लग्न 3ऱ्या देशकानात, पुन्हा ते बघितला तर 20 ते 30 अंशादरम्यान. प्रथम स्थान ओतीपोट, दुसरे स्थान जननेंद्रिय पाहतो. आता लग्न द्वितीयेश वक्री गुरु व्ययात, सप्तमेश व अष्टमेश यांच्या बरोबर. मंगळाची दृष्टी कारक शुक्र व राहूवर, सप्तमावर अष्टमावर शुक्र राहू बुध गुरु रवी यांचा मोक्ष त्रिकोणातून नवपंचम योग. सप्तमेश त्रिक स्थानात असल्यामुळे जननेंद्रियाचे रोग व रोग उद्भवतात. शुक्र महादशेत शनी अंतर्दशेत यांना किडनीचा त्रास चालू झाला. जुलै 2013 पासून आजार सहम सिंह राशीत येतो. आता आपण हे 4 पत्रिका बघितलेल्या आहेत. मला वाटतं वेळ पण खूप झालेला आहे. आता म्हटलेलं आहे ना, त्याच्याबरोबर वेळेवर थांबलेलं कधीही चांगलं असतं. त्यामुळे आता मी येथे थांबतो, विराम करतो. आणि त्याचबरोबर मला महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळं स्पेसिफिकली धर्माचार्य चांदवडकर सर. हा सर, नाही एक मिनिट. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष धर्माचार्य श्री अनिल चांदवडकर सर यांच्यामुळे हे गोष्ट, आणि रवींद्र बडवे सर, आणि त्याचप्रमाणे सविता वैद्य मॅडम यांच्यामुळे ह्या गोष्टी पॉसिबल झाल्या.
आणि श्रीनिवास रामदास सर यांनी कॉन्फिडन्स जो काही बूस्ट केला त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर लेखकांचे आधार मानले पाहिजे. गदावली, सिंहावलोका, ऍस्ट्रॉलॉजिकल मॅगझिन्स, परग्रह पराशर होराशास्त्र, सारावली, सर्वार्थ चिंतामणी या सर्वांचे लेखकांचं आणि जे काही ग्रंथ उपलब्ध झाले त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी माझं शांतचित्ताने आज संकष्टी असूनही माझं शांतचित्ताने ऐकून घेतलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न आहेत का? हा गुरुजी, याच्यात किडनी स्टोन वाला पण प्रॉब्लेम येईल ना याच्यात? हॅलो, किडनी स्टोन हा हा प्रॉब्लेम पण याच्यातच घेतला जाईल ना? किडनी स्टोन त्याला- आहे सर. अच्छा, हा. किडनी स्टोन, अश्मरी आणि काही संस्कृत ग्रंथात ते काही उल्लेख आहे. तुम्ही जर फॉलो करणार, अश्मरी म्हणजे किडनी स्टोन, अच्छा. बस्ती म्हणजे ब्लॅडर, आणि प्रमेह म्हणजे मधुमेहाने होणारा डायबेटिक मेटाबॉलिझम, मूत्रकृच्छ म्हणजे युनरी ऑब्स्ट्रक्शन्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे करावंच लागेल ते. आणि ह्या संबंधी काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मुद्दाम मी संस्कृत श्लोक का घेतलेले आहेत त्यासाठी मी सांगतो. याच्यासाठी तुम्हाला ह्याचा रेफरन्स, कारण 25 मार्कासाठी जुन्या ग्रंथाचा आधार आहे, त्यामुळे हे डायरेक्ट तुम्ही वापरू शकता. आणि एक कन्फर्म आहे, हे जर नियम लावला तर पत्रिका 100% सुटणार. ओके, ठीक, धन्यवाद. पीडीएफ मिळेल का सर? हा सर, याचं पीडीएफ पाठवेन नक्कीच. फक्त जरा हे जरा पीपीटी शेअर करणं 468 MB झालेलं आहे, त्यामुळे ते व्हॉट्सअपवर येणार नाही. त्याचं कॉम्प्रेस करून मला पाठवावं लागेल आणि मी हे पण तुम्हाला पीडीएफ पण पाठवेन याचा. सर नमस्कार सर. धन्यवाद. वगैरे मस्त बोलते इंग्लिश. हॅलो, तू पण बोल, पाठ कर. नमस्कार सर. नमस्कार. आता याच्यामध्ये किडनी फेल्युअर पण येऊ शकतो का? मूत्रविकारामध्ये तर आवाज येत नाहीये. किडनी फेल्युअर. हा, किडनी फेल्युअरचा त्याच्यात बघितलं, सीकेडीचा जो पेशंट दाखवला होता ना, तो शेवटचा, हा तो जर बघितला तो सीकेडी म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज. सर तुमचं माईक आहे. हॅलो, हा, तो माईक चालू. माझ्याकडे 2-3 पत्रिका जर असे आहेत ते खूपच आहे. आणि आता वेळेचं बंधन आणि त्याचं अनालिसिस करणं त्या दरम्यान थोडंसं अवघड जात आहे, त्यामुळे ते गोष्टी लिमिटेड घेतलेल्या आहेत. ओके, धन्यवाद. म्हणजे याच्यामध्ये येऊ शकतो, हो सर, हो सर. निबंधामध्ये येऊ मी शकतो. तुम्हाला पाहिजे तर पीडीएफ मध्ये मी पाठवू शकतो, ते पण कुठल्या अनालिसिस करून पण पाठवू शकतो. धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केलं. धन्यवाद. मारुती स्वामी जंगम, तुमचा माईक म्यूट करा. बोला सर. मारुती स्वामी जंगम. हो, केला सर, केला सर. दुसरा हो, बोला. कुणाचा चालू आहे? दुसरा सर, ब्लॅडर संदर्भात असेल तरी पण चालेल का? मॅडम, आवाज क्लिअर येत नाहीये, फक्त मेसेज केला तर चालेल, याच्यावर टाका म्हणजे ओके, बघता येईल लगेच. ठीक आहे. आता सर, हॅलो, आजचे आपले मार्गदर्शक सर, श्री श्रेयांश कुमार पंडित यांनी आपला ज्योतिषशास्त्र तसेच औषध निर्माण शास्त्र या दोन्ही शास्त्रातील आपला सखोल अभ्यास आणि प्रदीर्घ अनुभव याच्या आधारे त्यांचा जो विषय आहे मूत्रमार्ग विकार, हा अतिशय उत्कृष्टपणे आपल्या समोर त्यांनी सादर केलेला आहे. आणि हा सादर करताना त्यांनी पीपीटीचं
पीपीटीचा उपयोग अतिशय प्रभावीपणे केलेला आहे आणि नियम आणि इतर गोष्टी तर अतिशय छानपणेच सांगितलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी कुंडल्या सोडवताना जन्मलग्न कुंडलीचा उपयोग अपरिहार्य आहे आणि त्याबरोबरच D6, D3, D9 या कुंडल्यांचा सुद्धा वापर कसा करावा हे खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगण्यासाठी पीपीटी तयार करण्यासाठी त्यांनी खरोखरच अतिशय भरपूर आणि जास्त मेहनत घेतलेली आहे. आणि या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आणि मी तर म्हणेन आमच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे श्री श्रेयांश कुमार पंडित यांचे आभार मानतो. आपलं व्याख्यान अतिशय छान झालेलं आहे आणि 2-2 व्याख्यानं एकाच विषयाची ठेवण्याचा उपयोग काय असतो हे आज सर्वांना विद्यार्थ्यांनाही कळालं असेल. कारण या आधीच्या व्याख्यानामध्ये कारण का 2 तासाच्या किंवा 1.25 तासाच्या व्याख्यानात सगळ्याच गोष्टी आपण कव्हर करू शकत नाही. पण आधीच्या व्याख्यानामध्ये ज्या काही कव्हर झालेल्या गोष्टी नसतात त्या बरोबर श्रेयांश कुमार पंडित यांनी हेरल्या आणि त्या गोष्टी आपल्यासमोर मांडून एक विषयाला संपूर्णता देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्याकडून आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेकडून श्री श्रेयांश कुमार पंडित यांचे आभार मानतो. आणि आता नेहमीप्रमाणेच शांती मंत्र म्हणून आजच्या या आपल्या सत्राची संपन्नता होणार आहे. ओम पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय सर्वमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आजच्या या मार्गदर्शन सत्राला सर्व संस्थांचे चालक, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि या सत्राचा त्यांनी आनंद अतिशय चांगल्या प्रकारे घेतला. त्याबद्दल मी परत एकदा आपणा सर्वांचे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या वतीने आभार मानत आहेत. जय श्रीराम. हरि ओम. जय श्रीराम सर. जय श्रीराम. आणि एक सूचना जय श्रीराम. एक सूचना द्यायची आहे की पुढच्या शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी 2 व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. कारण आतापर्यंतच्या इतक्या सत्रातून आपण निबंध आणि स्वाध्याय कसा लिहावा याचं मार्गदर्शन तर चांगल्या प्रकारे केलेलंच आहे. परंतु विद्यार्थी पहिल्याच परीक्षेला शास्त्रीच्या बसणारे जे असतात त्यांना फलादेश आणि परिचय हे विषय लिहिताना काही मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि ही जरुरी परिषदेने ओळखलेली आहे. आणि निबंध आणि स्वाध्याय याच्या बरोबरच विद्यार्थ्यांना फलादेश पेपर कसा लिहावा आणि त्याचबरोबर गणित पेपर सुद्धा कसा लिहावा आणि साधारणपणे कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे या संदर्भात मार्गदर्शन पुढच्या शनिवारी राहील. आणि पुढच्या शनिवारी या मार्गदर्शनाची वेळ सुद्धा नेहमीप्रमाणेच रात्री 8:30 वाजता राहील. तर या मार्गदर्शनाचा सर्व विद्यार्थी यांनी मनापासून लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहावे. संस्थाचालक आणि शिक्षकांना परिषदेतर्फे मी विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानाची सूचना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना द्यावी आणि त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं. परत एकदा सगळ्या आपणा सर्वांचे आभार. जय श्रीराम. हरि ओम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.